हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे हरे। श्री श्री राधा गोविंद की जय। श्री चैतन्य महाप्रभु की जय। बलदेव सुभद्रा मैया जगन्नाथ भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। श्रीमद् भगवद गीता जय की हो। जय। हरे कृष्णा। जय हो। आपल्या हरे सर्वांचं कृष्णा। आपल्या अभ्यासक्रमाच्या 8व्या अध्यायासाठी हार्दिक हार्दिक स्वागत। आपण 8वा अध्याय सुरू करणार आहोत, तर त्याआधी आपण समजून घेऊ की 8व्या अध्यायाचं नाव काय आहे। तर 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग। आता अक्षर ब्रह्म योग, तर या शब्दाचा अर्थ काय होतो, तर अक्षर म्हणजे काय की जो पतनाधीन आहे। मग अक्षर म्हणजे काय की जो पतनाधीन नाही तो, असा जो आहे तो अक्षर। मग असा कोण आहे, आपला आत्मा आहे, की ज्याला ब्रह्म म्हटलं जातं। मग असा जो आहे तर त्याचं भगवान यांच्याशी संबंध कसा बरं प्रस्थापित म्हणजे होईल, कसं बरं करता येईल, तर हे जाणणं म्हणजेच काय की भगवान यांच्याशी संबंध प्रस्थापित करणं म्हणजेच काय, भगवान यांची प्राप्ती करणं। भगवान यांचे संबंध प्रस्थापित झाल्यावर तो दृढ होईल आणि मग भगवत प्राप्ती होईल, हो ना। मग हे जे ज्ञान आहे तर ह्याला हे जे आहे ते आजच्या अध्यायामध्ये आपण जे आहे ते घेणार आहोत। आणि म्हणून या अध्यायाचं नाव काय आहे, अक्षर ब्रह्म योग। आता आपण श्री श्री राधा गोविंद यांचे आशीर्वाद घेऊ, तर श्रीला प्रभुपाद यांच्या चरणी प्रणाम करू, कृतज्ञता व्यक्त करू आणि आपण पुढच्या स्लाइडवर येऊ। आता अर्जुनाने प्रश्न विचारला भगवानांना, तर तो कोणता प्रश्न विचारला तर तो आपण आता समजून घेणार आहोत। हा प्रभूजी वाचून। हरे कृष्ण। 8.1 अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत, हे सर्व कृपया मला सांगा। 8.2 हे मधुसूदन, यज्ञांची अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेला मृत्यू समय तुम्हास कसे जाणू शकतात। हरे कृष्ण। कृष्ण, खूप धन्यवाद प्रभूजी। तर प्रभूजींनी खूप छान असं, तर आपण समजून घेऊ की आता अर्जुनाने हे सगळे प्रश्न विचारलेत म्हणजे काय की इथे अर्जुनाला ब्रह्म म्हणजे काय समजून घ्यायचंय, कर्म म्हणजे सकाम कर्म कसं असतं, मग भक्तिमय कर्म म्हणजे काय, विशुद्ध भक्ती, या सगळ्याबद्दल भगवान सांगतात। आता 1 ते 6 अध्याय जे आहेत ना आपण, तर हे कर्म आणि कसं करायचं आणि कशा पद्धतीनं म्हणजे कर्माचे प्रकार आणि कर्म कसं करायचं ह्याच्याविषयी होते। तर आता 7 पासून 12 पर्यंतचे जे अध्याय आहेत ना ते भक्ती योग आहे, म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची, भगवानांची प्रत्यक्ष भक्ती कशी करायची, सेवा कशी करायची ह्याच्यावर आहेत। आणि मग 13 ते 18 जे आहेत ना ते आपल्याला या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त कसं व्हायचं ह्याच्याशी संदर्भात जे ज्ञान आहे ना, तर त्या संदर्भात म्हणजे जे ज्ञान आवश्यक आहे त्या संदर्भात आहेत, म्हणून ते ज्ञान योग असं म्हटलं जातं। आपला कर्मयोग हा भाग संपला, म्हणजे एखाद्या जिज्ञासूला कर्म कसं करायचं ही जिज्ञासा असते। तर आपण ते 1 ते 6 अध्याय समजून घेतले। तर आता 7 ते 12 म्हणजे भक्ती योग आहेत। तर आता त्याच्यावरून आपण समजून घेऊ की 7 ते 12 मध्ये आपण प्रत्यक्ष म्हणजे भक्ती योगाचं जे आहे ते विवेचन पाहणार आहोत। मग आता इथे भगवान जे आहेत तर यांना विविध प्रश्न विचारलेत अर्जुनाने। मग आता अर्जुनाला आत्म्याविषयी पण विचारलंय। मग आता वैदिक शब्द कोशानुसार शरीर मन जे आहे ना किंवा इंद्रिय ह्यांना पण उद्देशून जे आहे ते कधी कधी आत्मा म्हटलं जातं। मग आता अर्जुनाला हे सगळं विचारून घ्यायचंय भगवानांना
म्हणजे काय की अर्जुन जो आहे तो भगवानना पुरुषोत्तम म्हणतो, म्हणजे काय सगळ्या ज्ञानाचे सर्वोच्च अधिकारी कोण आहेत तर भगवान आहे. मग त्यांच्याकडून हे जे ज्ञान आहे तर ते अर्जुनाला घ्यायचंय. मग आता हे मधुसूदन अर्जुन म्हणतो, म्हणजे काय मधु नावाचा जो असुर होता तर त्याचा वध भगवानांनी केला होता, म्हणून त्यांना मधुसूदन असं म्हणतात. म्हणजे आपल्या मनातल्या ज्या शंका कुशंका आहेत ना, तर ह्यांचं पण जे आहे ते म्हणजे ह्या सुद्धा नष्ट करण्यासाठी म्हणजे भगवान जे आहेत ते कुशल आहेत का, आणि म्हणून आपल्या मनातले संशय रूपी जे असुर आहेत ना, तर त्याचा श्रीकृष्ण सर्व म्हणजे काय करतील संहार करतील. म्हणून अर्जुन काय म्हणतो, हे मधुसूदन मग यज्ञांचा अधिपती कोण, मग ह्या देवामध्ये तो कसा निवास करतो, मग भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समय तुम्हाला कसं जाणू शकतात, मग हे सगळं जे प्रश्न आहेत ते अर्जुन जो आहे तर तो जे आहे ते भगवानांना विचारतो. म्हणजे काय की ह्याच्यावरून आपल्याला समजून घेता येईल की मृत्यू समयी आपली कशी स्थिती असेल आपल्याला माहिती नाही. मग त्यावेळेला म्हणजे जे आहे ते आपण कोमामध्ये असतो, कोण आयसीयू मध्ये असते, पण कोणाच्या म्हणजे जे आहे ते आपण म्हणू की वाणी कुंठित झालेली असेल किंवा कफ झालेले असेल घशामध्ये, किंवा म्हणजे इतका अशक्तपणा असेल की म्हणजे शब्द सुद्धा जे आहेत ते आपले जे आहेत ते निर्माण होणार नाहीत, किंवा आपले शब्द सुद्धा फुटणार नाहीत, अशी परिस्थिती असेल तर काही सांगता येत नाही. मग त्यावेळेला कशा पद्धतीनं आपण म्हणजे भक्तीमध्ये युक्त असलेले जे असतात तर ते मुक्ती समय कशा पद्धतीने भगवानाला जाणू शकतात, मग हे सगळं जे आहे ते अर्जुनाला विचारायचं. आता आपण पुढे जाऊ. हा प्रभू. हा मग 7.29 मध्ये आपण हा श्लोक वाचला होता, की जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति. तर ह्या श्लोकामध्ये काय की जरा मरण म्हणजे ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत ना, जन्म मृत्यू जरा व्याधी, त्यातून मुक्त होण्यासाठी जे प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य असतात ते काय करतात, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. मग त्यामुळे काय होतं की असे जे भक्तिमय प्रेममय सेवेच्या स्तरावर होतात तर ते ब्रह्म आहेत. म्हणजेच काय तर ब्रह्म म्हणजे काय तर हे आत्म्याला पण संबोधन वापरलं जातं. वेदामध्ये जिथे तिथे ब्रह्म हा शब्द आहे तो आत्म्यासाठी पण आहे. मग कधी कधी भगवान यांना पण ब्रह्म वापरला शब्द जातो, पण कसं की आत्मा जर ब्रह्म असेल तर भगवान कोण आहेत परब्रह्म आहे. मग आता असे जे असतात बुद्धिमान लोक तर त्यांना म्हणजे ते वास्तविक ब्रह्म आहेत असं म्हणतात. म्हणजेच काय की आध्यात्मिक स्तरावर म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट दिव्य असते तर त्याचं वर्णन करायला पण ब्रह्म हा शब्द वापरला जातो. म्हणजे दिव्य आध्यात्मिक म्हणजे अविनाशी असं म्हणायला. मग असे जे आहेत ते काय आहेत, भक्तिमय सेवेद्वारे भगवान यांचा आश्रय घेतात. म्हणजे काय भगवानांच्या आधिपत्याखाली जे येतात, आश्रयाखाली जे येतात तर ते कसे असतात तर शुद्ध भक्त बनतात भगवानांचे. मग ते भगवानांच्याशी असलेलं नातं त्यांनी दृढ केलेलं असतं. भगवानांच्या दैवी प्रकृतीच्या म्हणजे जे आहेत ते आश्रयाखाली आलेले असतात, अंतरंग शक्तीच्या आश्रयाखाली. मग असे जे असतात ते दिव्य असतात. दिव्य आध्यात्मिक स्तरावर जे आहे ते भगवान यांच्याशी रसाचं आदान प्रदान करत असतात. त्यांना सगळ्या आध्यात्मिक क्रियांचं ज्ञान असतं, म्हणून त्यांना काय म्हणायचं ब्रह्म म्हणायचं. ब्रह्म या शब्दाचा अर्थ काय दिव्य असा जो आध्यात्मिक स्तरावर जो आहे, आणि त्याचबरोबर अविनाशी त्या अर्थाने ब्रह्म हा शब्द वापरला. म्हणजेच काय की ते गोलोक वृंदावनला जाण्याची पात्रता बाळगणारे असे असतात. म्हणजे ते प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त झालेले असतात, त्यांनी आध्यात्मिक देहाची प्राप्ती केलेली असते. मग आता 7.30 मध्ये काय श्लोक होता की साधी भूतादी दैवमा साधी यज्ञांच्या विदो. तर याच्यावरून आपण जे आहे तर ते काय समजून घेतलं होतं की जे लोक पूर्णपणे भगवान यांच्या चरण कमलांचा ज्यांनी आश्रय घेतला म्हणजे मतपरायण म्हणजे भगवत परायण झाले, तर ते भगवानांना जाणतात, सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक किंवा यज्ञांचा अधिष्ठाता. म्हणजे भगवान यांच्याविषयी सगळं त्यांना ज्ञान असतं, आणि त्यामुळे ते काय करतात ते मृत्यू समय भगवान यांचं स्मरण करू शकतात. मग आता हा संदर्भ आपण कशासाठी घेतोय ते आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये लक्षात येईल. मग आता पुढे जाऊ आपण. हा मग आता ब्रह्म म्हणजे काय तर आत्म्याला संबोधून असं म्हटलंय. म्हणजे अविनाशी दिव्य जीव, दिव्य ह्या म्हणजे दिव्य किंवा अविनाशी हे जे आहे तर ह्यासाठी ब्रह्म हा शब्द वापरला जातो अध्यात्मामध्ये. आता आपला आत्मा कसा आहे, भगवान जे आहेत ते दिव्य आहेत, अविनाशी आहेत. मग आपला आत्मा त्यांचा अंश आहे, त्यामुळे तो पण कसा आहे दिव्य अविनाशी जीव आहे. फक्त तो कसा आहे एक कण आहे, चित्कण आहे, भगवान यांचा एक अंश आहे. आणि भगवान जे आहेत ते कसे तर परिपूर्ण आहेत. मग हा फरक आहे आपल्यामध्ये आणि भगवानांच्यामध्ये. मग आता अध्यात्म जो आहे तर जीवाचा नित्य स्वभाव म्हणजे काय, जीवात्म्याचा नित्य स्वभाव काय अध्यात्म. म्हणजेच काय
की अध्यात्म याचा अर्थ काय होतो, तर आपल्या शरीराचा जो नियंत्रक म्हणजे कोण आहे, आत्मा. आत्म्याच्या उपस्थितीमुळे चेतना शक्ती जी असते ती असते आपल्या शरीरामध्ये, जी आहे ती सगळीकडे चेतना शक्तीद्वारे कार्य होत असतं. मग असा जो जीवात्मा आहे त्याचा नित्य स्वभाव काय आहे, तर भगवानांची सेवा करणं. मग त्याला अध्यात्म म्हटले. म्हणजे भगवानांच्या सेवेतच त्याला सुख आणि आनंद आहे. भगवान यांच्याविषयी जे काय असतं त्या संदर्भात त्याला सुख आणि आनंद आहे. पण काय होतं की या भौतिक जगतामध्ये जेव्हा जीवात्मा येतो तेव्हा तो भौतिक प्रकृतीशी तादात्म्य करतो. आणि त्याला एखादं शरीर मिळतं. मग त्यावेळेला तो इंद्रिय भोग करायला लागतो. मग त्यामुळे ते जे कर्म होतं, म्हणजे की जे प्राकृतिक देहाच्या उत्पत्तीच कारण ठरतं, तो जसं कर्म करतो त्यानुसार त्याला पुढील देह मिळतो. मग असं कर्म म्हणजेच काय, सकाम कर्म किंवा ज्याचा त्याचा फलदायी परिणाम आहे. मग असं जे कर्म आहे की ज्यामुळे त्याला भौतिक देह जो आहे तो मिळतो, तर जे आहे तर त्यामुळे काय होतं की तो 84 लक्ष योनीतून प्रवास करतो आणि जन्म मृत्यूच्या चक्रात येत राहतो. म्हणजेच काय, अशी कृती की ज्याला फलदायी परिणाम आहे, सकाम कर्म आपण म्हणू, किंवा असं कर्म की जे इंद्रिय भोगासाठी होतं तर ते कर्म असं त्याला म्हटलं जातं, की जे भौतिक देहाच्या उत्पत्तीचं कारण आहे. मग जर आता ह्या जीवात्म्यानं आध्यात्मिक जगताशी तादात्म्य केलं तर काय होतं, तर तो आध्यात्मिक जगतामध्ये जो आहे तो प्रवेश करतो. मग तिथे तो काय करतो, तर भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या सेवेमध्ये जो आहे तो सदैव संयुक्त किंवा संलग्न राहणं हाच त्याचा नित्य स्वभाव आहे. पण काय होतं, आपण भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा पाठवले जातो तेव्हा 3 गुणांनी प्रभावित होऊन जे इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतो, म्हणजे सकाम कर्म, त्यामुळे काय होतं, आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात येत राहतो. म्हणजे जीवात्मा तटस्थ शक्ती आणि त्यामुळे काय होतं की देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत कर्म त्याच्याकडून घडत राहतं. आणि मग ते सकाम कर्म आपण म्हणतो, किंवा असं जे कर्म आहे की ज्याला फलदायी परिणाम आहे, तर हे जे कर्म आहे त्याच्याकडून घडलं तर तो भौतिक प्रकृतीमध्ये जे आहे ते पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात येत राहील. म्हणजे तटस्थ शक्ती एक तर भौतिक जगामध्ये येईल किंवा आध्यात्मिक जगतामध्ये. भौतिक जगतामध्ये येण्याचं कारण काय, असं कर्म त्याच्याकडनं होतं म्हणजे इंद्रिय भोग होतो, की म्हणजे सकाम कर्म घडतं की ज्यामुळे प्राकृतिक देह त्याला पुन्हा पुन्हा मिळत राहतो. आणि आध्यात्मिक कर्म म्हणजे काय, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा, भगवानांच्याशी असलेल्या संबंधाचं जागृती होणं आणि त्याद्वारे आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून आध्यात्मिक जगतामध्ये त्याला स्थान मिळतं. मग आता इकडे आपण पुढे जाऊन काय पाहतो आहोत की आदिभूत म्हणजे काय, तर ही भौतिक सृष्टी म्हणजे आता जीवात्मा जो आहे तो हा जेव्हा येतो ह्या भौतिक जगतामध्ये, तर तेव्हा भौतिक जगतामध्ये तो येतो, तर त्याच्या भोवती जे आहे तर सगळं हे जे जो निसर्ग आहे भौतिक किंवा जे काही त्याच्यासाठी सोयी सुविधा ज्या आहेत त्या प्राप्त होतात त्याला, तर हे हे जी भौतिक सृष्टी आहे तर त्याला काय म्हटलंय, आदिभूत असं म्हटलंय. म्हणजे भगवान यांचीच ती निर्मिती असते. मग आता इथे आपण समजून घेऊया की आता आधी दैव म्हणजे काय, तर भगवानांचं विराट रूप म्हणजे काय की सगळे देवदेवता, ते ग्रहलोक आणि चंद्र सूर्य तारे म्हणजे हे सगळे चंद्र सूर्य यांचे जे आहे भगवानाचं विराट रूप, त्याला आधी दैव जे आहे ते असं म्हटलं. म्हणजे काय, की सगळ्या प्रत्येक कर्म जे आहे ते वेगवेगळ्या देवदेवतांच्या माध्यमातून जे आहे ते पूर्ण करण्यासाठी जे आहे ते आपल्याला सहाय्य भगवानच देत असतात. मग सर्वांचे अधिपती कोण आहेत, भगवान. मग त्यांच्या विराट रूपाची संकल्पना केली गेली आहे भौतिक सृष्टीमध्ये. मग असं जे विराट रूप आहे त्याला म्हणायचं आदिदैव. मग आधी यज्ञ म्हणजे काय, तर यज्ञांचा अधिष्ठाता. म्हणजे आपण तिसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं की भगवान यांच्या संतुष्टीसाठी जे आहे ते आपण किंवा विष्णूंच्या संतुष्टीसाठी आपण यज्ञ करायचा. म्हणजे सगळ्या यज्ञांचा अधिष्ठाता कोण आहे, तर भगवान स्वतः. मग ते म्हणजे त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो, तर परमात्मा चतुर्भुज विष्णू रूपात. मग ते कुठे राहतात, तर आपल्या सर्वांच्या हृदयात. आता मृत्यूच्या वेळी आपण कुणाचं स्मरण करावं, तर आपण म्हणजे कृष्णांचं स्मरण करावं. मग कसं स्मरण करावं, हा पण एक प्रश्न आहे ना. त्यासाठी आपण आयुष्यभर स्मरणाचा सराव केला पाहिजे. मग असं का बरं आयुष्यभर आपण स्मरणाचा सराव केला पाहिजे, ह्याचं कारण आहे. परीक्षेच्या आपण दिवशी अभ्यास करतो का, बिलकुल नाही. आपण वर्षभर अभ्यास करतो आणि त्यानंतर पूर्ण तयारी करून परीक्षेला जातो. मग तसंच आहे, मग आपण त्या वर्षभर अभ्यास केला, परीक्षेच्या आधी पण अभ्यास केला, तर आपल्याला परीक्षे दिवशी पेपरमध्ये लिहायला आठवेल, हो की नाही. मग तसंच आहे, आपण जर आयुष्यभर हरिकृष्ण महामंत्राचा जप केला तर मग आपल्याला मृत्यू समय जे आहे ते हरिनाम आठवेल. मग यासाठी काय केलं पाहिजे, आपण आयुष्यभर भगवानांच्या
नावाचं स्मरण केलं पाहिजे, भगवानाच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा, आता इकडे जे आहे ते भगवान उत्तर देतात. भगवान काय म्हणतात की अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म असं म्हटलं जातं. मग त्याचा नित्य स्वभाव म्हणजे अध्यात्म आणि जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्याने कर्म किंवा असं काम कर्म म्हणायचं. मग हेच आपण आता त्या चार्ट मधून समजून घेतलं. मग आता कर्म जे आहे तर ते सकाम कर्म म्हणजे इंद्रिय भोगासाठी जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला ते काय होतं, सकाम कर्म. त्यामुळे आपल्याला काय होतं, आपलं जसं कर्म त्यानुसार आपल्याला देह मिळतोय. तो चित्रात दाखवले पहा. मग जसं कर्म असतं त्यानुसार देह म्हणजे काय की इकडे पहा की मांसाहार भरपूर करणाऱ्या जर व्यक्ती असेल मग त्याला हिंस्त्र पशु, वाघ वगैरे यांचा जन्म मिळेल, वाघ, सिंह है ना. जर खूप इंद्रिय भोग करत असेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आणि जे आहे अनेक स्त्रियांशी जे आहे ते म्हणजे लैंगिक संबंध असं जर असेल तर मग डुकराचा जन्म. डुकर काय करते, चिखलात पळते, विष्ठा खाते आणि अनेक डुकरीणींशी संबंध म्हणजे जे आहे ते असं त्याचं जीवन असतं. मग अशा प्रकारचं म्हणजे एक उदाहरण दिली तर मग आता विविध प्रकारचे देह जे आहेत ते आपल्या कर्माचा परिणाम असतो. म्हणजे आपण जे कर्म करतो त्याचा फलदायी परिणाम म्हणून आपल्याला विविध प्रकारचे भौतिक देह आहेत ते उत्पन्न होत असतात. मग जर भक्तिमय प्रेममय सेवा जर केली जीवात्म्याने, भगवान यांच्या चरण कमलांशी सेवा जर केली जसं इथं चित्रात दाखवले पहा, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तर काय होतं, त्याला आध्यात्मिक जीवनामध्ये तो प्रगती करतो आणि भगवत धामाची प्राप्ती करतो. मग जीवाचा नित्य स्वभाव हाच आहे. पण भौतिक प्रकृतीमध्ये आल्यावरती काय होतं की त्याला हे विविधतेनं भौतिक प्रकृतीमधले विविध म्हणजे जे जीव आहेत किंवा हे तीन गुण जे आहेत प्रकृतीचे, तर त्या गुणांच्या आधिपत्याखाली असल्यामुळे काय होतं की त्याचं काही पूर्णतः आध्यात्मिक सगळ्या कृती होत नाही, तर भौतिक इंद्रिय भोगाच्या पण कृती होतात. मग त्यामुळं काय होतं की त्याला ह्या तीन गुणांच्या प्रभावाखाली आल्यामुळं आपल्या जो नित्य स्वभाव किंवा आपलं जे वास्तविक जी आहे स्थिती तर त्याचं विस्मरण झालेलं असतं आणि त्यामुळे इंद्रिय भोग करत राहतो की ज्यामुळे प्राकृतिक देह त्याला मिळत राहतो. असा जो अविनाशी दिव्य जीव आहे ना, जर जो भगवानांचा अंश आहे तर त्याला काय म्हटले, ब्रह्म असं म्हटलंय. मी आपण समजून घेतलं. आता पुढे जाऊ आपण. हा, आता देहधाऱ्यामध्ये भगवान काय म्हणतात अर्जुनाला की निरंतर जे परिवर्तनशील असणारी जी भौतिक प्रकृती आहे तर तिला काय म्हटले, अधिभूत. म्हणजे काय की भौतिक प्रकृती जी आहे तर ती कशी आहे की जेव्हा ब्रह्मांड निर्माण केलं जातं तर म्हणजे ज्या वेळेला ब्रह्मांडाची निर्मिती होते तर त्यावेळेला ती प्रकट होते आणि जेव्हा पुन्हा प्रलय येतो तर त्यावेळेला सगळं काही नष्ट होतं, तेव्हा तर तिचं अस्तित्व संपतं. मग पुन्हा ब्रह्माची भौतिक प्रकृती जी आहे ती ब्रह्माजींचा जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा निर्माण होते. म्हणजे अशी जी आहे तर ती कशी आहे की ती निर्माण केली जाते, अस्तित्वात येते आणि पुन्हा नष्ट होते. म्हणून तिला काय म्हटलंय, निरंतर परिवर्तनशील असं म्हटलंय. पण तरी देखील ती कशी शाश्वत आहे कारण ती प्रत्यक्ष निर्माण केली जाते. मग आता चंद्र आणि म्हणजे सूर्यांसारखे देवदेवतांचा समावेश असणारं जे भगवान यांचं विराट असं रूप आहे तर त्याला काय म्हटलंय, आदिदैव असं म्हटलंय. म्हणजे विराट पुरुषाचे जे चरण आहेत ते म्हणजे पाताळ लोक असं कल्पना केली आहे. त्याचं त्यांचं नेत्र म्हणजे चंद्र सूर्य आणि भगवानांचं मस्तक म्हणजे असे उच्चतर लोक आहेत. तर ते विराट पुरुषाची संकल्पना जी आहे तर ती दुसऱ्या स्कंदात भागवताच्या म्हणजे खूप आपल्याला सखोल अभ्यासाला मिळते. तर ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल असं जे रूप आहे त्याला म्हणायचं आदिदैव. मग प्रत्येक देहधारी जीवामध्ये भगवान जे आहेत ते परमात्मा रूपाने जे आहे ते वास करत असतात. म्हणजे ते कोण असतात तर पुरुषोत्तम भगवान जे आहेत तर त्यांचंच परमात्मा हे जे रूप आहे. मग त्यांनाच काय म्हटलंय, आदि यज्ञ म्हणजे यज्ञाचा अधिष्ठाता. मग आता इकडे आपण पाहिलं की चित्र आहे इथं म्हणजे जे आहे तर सुरवंट आहे तर त्याच्यापासून फुलपाखरू बनतं. मग ह्याच्या चित्रावरून आपण बोध काय घ्यायचा तर म्हणजे प्रत्येक जे जो सुरवंट किंवा जी अळी आहे तर तिला त्याच जीवनामध्ये फुलपाखरू बनायचं असतं. म्हणजेच काय की आपल्याला हा मनुष्य जन्म जो दुर्मिळ मिळालाय, मग ह्या जीवनामध्ये आपण जर भक्तिमय प्रेममय सेवा केली तर त्याद्वारे निश्चितच जे आहे ते आपण शुद्ध भक्त बनू आणि भगवंतांची प्राप्ती करू. मग जसं
अळीचं सुरवंट म्हणजे अळी सुरवंट आहे तर त्याचं फुलपाखरू बनतं, तसं आपल्याला ह्याच जीवनामध्ये भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच जे आहे ते भगवान यांचे म्हणजे भगवत प्रेमाची प्राप्ती आपण करू शकू. पहा आता पुढे जाऊ आपण. हा, आता हा श्लोक आपण वाचू. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावं याति नास्तत्र संशयः. आता अंतकाळी जे माझं केवळ स्मरण करतात, जो आपला देहत्याग करतो, तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही असं भगवान म्हणतात. म्हणजे काय की आता इथं या श्लोकावरून आपण समजून घेऊया की भगवान जे आहेत तर त्यांची जो भक्तिमय प्रेममय सेवा करणारा भक्त असतो तो काय करेल, अंतकाळी त्याला भगवानच आठवतील. हो की नाही? 7.30 मध्ये आपण हे अभ्यासलंय. मग आता जो भगवानाचं स्मरण करत देहत्याग करेल तर त्याला निश्चितच भगवान यांच्या प्रकृतीची प्राप्ती होईल. आता भगवान यांची प्रकृती कुठली आहे, तर दैवी प्रकृती आपण म्हणतो, किंवा काय म्हणतो आपण की ते आध्यात्मिक जगत आहे. म्हणजेच काय की तिथं अंतरंगा शक्ती जी आहे, भगवानांची दिव्य आध्यात्मिक शक्ती आहे, तर तिच्या आधिपत्याखाली तो ते जे आहे तर ते जगत आहे. मग आता ह्या जगतामध्ये जर एखादा गेला तर काय होईल, त्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती होईल आणि तो भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करेल. मग यासाठी श्रीकृष्णाचं जे आहे तर ते आपण स्मरण सदैव म्हणजे आयुष्यभर करणं, म्हणजे पवित्र जे नाम आहे तर त्याचं आपण सदैव स्मरण करणं, म्हणजे पुन्हा 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 हरे कृष्ण महामंत्र जो आहे तर त्याचं नाम जप करू तेव्हा आपल्याला स्मरण होतं ना. आपण तोंडाने म्हणतो आणि कानाने ऐकतो, म्हणजे एक प्रकारचं ते काय आहे, म्हणजे म्हणून ते कृष्णांचं आपण स्मरण करतो, म्हणजे कृष्णांचं नाम म्हणून. तर त्याद्वारे आपल्याला काय होईल, जेव्हा अशा पद्धतीने आपण सराव करू आयुष्यभर, तर त्यावेळेला अंतःकाळी आपल्याला म्हणजे देह त्यागताना जे आहे ते भगवानांचं नाम जे आहे ते स्मरण होईल. मग असा जो असेल तो भगवत धामाची प्राप्ती करेल. म्हणजे उदाहरण म्हणजे काय, भीष्म पितामह जेव्हा बाणांच्या शय्येवर जे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये जेव्हा ते होते, म्हणजे अगदी अंतिम समय त्यांचा जवळ आला होता, मग त्यावेळेला तिकडे जे होते ते भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर आहेत चित्रामध्ये. तर त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेत, भगवानांच्या सुंदर सुंदर लीला आठवत, भगवान यांचं गुणगान करत, म्हणजे त्यांनी भगवानांचं गुणगान केलं, त्याला विष्णू सहस्त्रनाम असं म्हणतात. आणि त्याचबरोबर सुंदर सुंदर लीला जे आहेत तर त्यांची चर्चा करत, भगवानांना प्रत्यक्ष समोर पाहत जे आहे तर त्यांनी प्राण सोडले. पहा म्हणजे अत्यंत उच्च कोटीचे भगवानांचे ते भक्त आहेत, 12 महाजनांपैकी. मग अशा पद्धतीनं म्हणजे जे आहे ते मृत्यूच्या शेवटी आपल्याला भगवान यांचं स्मरण होणं महत्वाचं. मग त्यामुळे काय होईल, निश्चित आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होऊ शकेल. आता पुढे जाऊ आपण. हा, आता हा जो श्लोक आहे, ह्या श्लोकाशी संदर्भात एक जी आहे ती कथा येते महाभारतामध्ये. तर जेव्हा वनवासात होते जे 5 पांडव होते, तर ते त्यावेळेला युद्धामध्ये हारले होते आणि त्यामुळे त्यांना वनवास जो आहे तो जो अनिवार्य होता. मग त्यावेळेला काय झालं की ते एका तळ्याच्या शेजारी आले. म्हणजे वनामध्ये अनेक जे सरोवर तळी असतात तर तिथे ते जवळ आले होते. मग तेव्हा थोडीशी तहान लागली म्हणून युधिष्ठिराने काय केलं की पाणी आणायला म्हणजे आता पाणी आणायला हवं असं त्यांची चर्चा चालू होती 5 भावंडांची. मग त्यावेळेला काय सांगितलं अर्जुनाने की मी घेऊन येतो पाणी. मग त्या जवळ सरोवर होतं ते तिथे सर्वात प्रथम अर्जुन गेले. मग त्यावेळेला काय झालं की ती जी होती ती यक्षांची पाणी पिण्याची वेळ होती. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता ही आमची पाणी पिण्याची वेळ आहे, आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये थोडासा वादविवाद झाला आणि मग युद्ध झालं. मग तिकडे अर्जुन जे आहेत तर ते युद्धामध्ये हरले, बेशुद्ध पडले असे ते चित्रात दिसते. पहा म्हणजे मग आता बराच वेळ अर्जुन का आला नाही म्हणून जे आहेत ते भीम गेले, त्यांची पण हीच अवस्था झाली. मग नकुल सहदेव गेले, बराच वेळ हे दोघे का आले नाहीत म्हणून, मग त्यांची पण अशीच अवस्था झाली. मग आता सगळेच भाऊ कोणीच आले नाहीत म्हणून युधिष्ठिर महाराज तिकडे गेले. मग त्यांनी पाहिलं, मग त्यांनी जोरात जे आहे तर ते ललकारून विचारलं की माझ्या बंधूंची अशी अवस्था कोणी केली आहे, त्यांनी समोर यावं. म्हटल्यावरती मग काय झालं की तिकडे जो यक्ष त्या वृक्षावर बसलेला होता तो समोर आला. मग त्यांनी सांगितलं की ही आमची पाणी पिण्याची वेळ आहे, आणि त्यावेळेला आम्ही ऐकलं नाही, मग आमच्यामध्ये जे आहे ते युद्ध झालं. मग त्यावेळेला युधिष्ठिर महाराजांनी त्यांना प्रार्थना केली की माझे बंधू जे आहेत ते पूर्ववत म्हणजे त्यांची म्हणजे अवस्था म्हणजे ही अवस्था जी आहे यातून पूर्ववत ते कसे होतील यासाठी म्हणजे काय उपाय आहे, म्हणजे काय बरं करावं की ज्याद्वारे ते पूर्ववत होतील. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या प्रश्नांची तुम्ही उत्तर द्या, मग जर मी समाधानी झालो म्हणजे
मी जे प्रश्न विचारेन 5 तुम्हाला, तर त्यानुसार मी जर समाधानी झालो तर हे पुन्हा हे जे आहे ते पूर्ववत जे आहे ते होतील. मग आता त्यांनी सगळे प्रश्न विचारले. मग शेवटचा प्रश्न त्यांनी काय विचारला, की हजारो म्हणजे रोज लोक म्हणजे मृत्युमुखी पडतात. म्हणजे काय, रोज हजारो लाखो लोकांचा मृत्यू होतो आपण पाहतो, हो ना? मग तरी देखील म्हणजे आपण काय विचार करतो, आपल्यासारखा म्हणजे जो पती जीवात्मा विचार काय करतो, की मी अमर आहे, असं आपल्याला वाटतं, आपण कधी मरणारच नाही, माझा मृत्यू कधी होणारच नाही, असं असं आपल्याला वाटतं, हो की नाही? म्हणजे तर मग हे आता आपण जाणून घेतो आहोत. पण त्यांनी प्रश्न काय विचारला, की ह्या जगातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती? म्हटल्यावर हे जे आहे ते इथं जे लिहिलंय या श्लोकाच्या माध्यमातून हे उत्तर आहे त्या प्रश्नाचे, युधिष्ठिर महाराजांनी जे दिलं होतं. त्यांनी सांगितलं, रोज हजारो लाखो लोक मृत्युमुखी पडतात, किडामुंगीपासून सगळे पशु पक्षी, कितीतरी जणांचा मृत्यू होतो, मनुष्यांचा मृत्यू होतो. पण तरी देखील मूर्ख मनुष्य काय विचार करतो, की मी अमर आहे, आणि तो बिलकुल मृत्यूची कधीच तयारी करत नाही. मग हीच मोठी आश्चर्यकारक बाब आहे. मग हे ऐकून तो यक्ष तो आनंदित झाला, आणि हे जे बंधू आहेत ते पुन्हा पूर्वज स्थितीला आले. मग ह्याच्यावरून आपण लक्षात घेऊ, की म्हणजे आपण मृत्यूपूर्वी तयारी करायला हवी, हो की नाही? आपल्याला कसं वाटतं, मी अमरच आहे, मी कधी मरणारच नाही का? आणि त्यामुळे आपण सगळ्या घरामध्ये सुखसुविधा सगळी तयारी करून ठेवलेली असते, हो की नाही? आपले वॉर्डरोब पाहिले तर तिकडे कपडे वाहत असतात, आपल्या घरी अन्नधान्य खचाखच भरलेलं असतं, जणू काही आपण अनेक युग इकडे राहायला चालूय. म्हणजे टीकेचा भाग म्हणून नको, पण आपल्याला असं वाटत असतं, हो की नाही, सगळ्यांना? तर आपण मृत्यूची तयारी म्हणजे काय करायचं, तर आयुष्यभर जो आहे तो हरिकृष्ण महामंत्राचा सराव करायचा, जसं असलेलं आपलं नातं जे आहे ते समजून घ्यायचं, आणि त्याद्वारे आपण भगवत सेवेमध्ये कसं बरं स्वतःला समर्पित करू, असा प्रयास आपण करणं आवश्यक आहे. मग पुढे जाऊ आपण. हा, आता हा श्लोक त्या संदर्भात आपण समजून घेऊ. 8.6 जो हा श्लोक आहे, तर तो आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. आता हा जो श्लोक आपण अभ्यासलाय, तर त्याच्यावरून आपल्याला हा श्लोक आहे त्याचं आकलन अगदी व्यवस्थित होईल. यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्ति अन्ते कलेवरं तं तं वैति कौन्तेय सदा तद्भाव भाविताः. तर आता इकडे काय म्हणतात भगवान, की हे कोणते, आपल्या देहाचा त्याग करत असताना मनुष्य ज्या भावाचं स्मरण करतो त्या भावाचीच त्याला प्राप्ती म्हणजे जे आहे ते करत असतो. म्हणजे काय, याचं उदाहरण आपण महाराज जे आहेत तर ह्यांच्या गोष्टीतून समजून घेऊ. भरत महाराजांचं कसं झालं, की ते हरणाचाच विचार करायचे. आपण ती गोष्ट अभ्यासली होती, हो की नाही? म्हणजे त्यांना जे हरणाचं पाडस मिळालं, हरणीचा पाठलाग, जी गर्भिणी होती तिचा वाघ करत होता, मग तिने नदीमध्ये उडी घेतली, आणि मग तो वाघ निघून गेला, मग हरणीचा मृत्यू झाला, पण त्या पाडसाला तिने जो जन्म दिला होता, तर ते जे पाडस आहे तर ते भरत महाराजांनी नदीमध्ये उडी घेऊन त्याला बाहेर काढलं, आणि मग ते त्याचा सांभाळ करायला लागले. मग त्यांचं आपल्या यज्ञकर्माकडे दुर्लक्ष झालं. आणि मग त्या हरणाला म्हणजे कोवळं लुसलुशीत गवत मिळालं असेल का, त्याच्यावर जंगली श्वापदांनी हल्ला तर केला नसेल ना, अशा पद्धतीने विविध सगळे हरणाचेच विचार त्यांच्या मनामध्ये, त्या पाडसाचेच विचार सगळे राहिले. मग आता म्हणजे त्यांचा आता मृत्यू समय जवळ आला, आणि देहाचा त्याग करण्याची वेळ आली. मग ते करत असताना पण त्यांच्या मनामध्ये त्या हरणाचं जे पाडस होतं त्याच चिंतन ते करत होते. मग ज्या भावाचं आपण स्मरण करतो त्या भावाचंच आपल्याला म्हणजे प्राप्ती होते, म्हणजे त्या देहाची प्राप्ती होते. मग त्यामुळं आपण म्हणजे मृत्यूसमयी जे आहे तर ते कृष्णांचं स्मरण केलं तर निश्चितच काय होईल, आपल्याला कृष्ण लोकाची प्राप्ती होईल, हो की नाही? मग जसं काय झालं, भरत महाराजांनी मग त्या पाडसाचीच जे आहे ते चिंतन केलं, म्हणून त्यांना म्हणजे नंतर काय झालं, की त्या म्हणजे त्यांचा जो पुढचा जन्म आहे तर तो त्यांना हरणाचा मिळाला. मग ह्याच्यावरून आपण समजून घेऊ, की भगवान आपल्याला काय सांगतात, देहाचा त्याग करत असताना ज्या भावाचे स्मरण करू आपल्याला त्या त्या भावाची प्राप्ती होईल. मग जर आपण निश्चितच मृत्यूच्या क्षणी भगवान यांचा दिव्य स्वभाव, त्यांचं नाम रूप गुण लीला हरे कृष्ण महामंत्र ह्याचं चिंतन, किंवा भगवानांच्या सुंदर सुंदर लीलांचं चिंतन केलं, तर आपल्याला निश्चितच जे आहे तर तो भाव किंवा भगवानांचा तो दिव्य स्वभाव म्हणजेच काय, आपल्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती होईल, आणि त्या देहाद्वारे आपण कुठे जाऊ, गोलोक वृंदावन जाऊ. मग ह्यासाठी आपण कोणाचं स्मरण केलं पाहिजे, आयुष्यभर भगवानांचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला मृत्यू समयी आपला देह त्यागताना भगवानांचं स्मरण होईल, की ज्यायोगे आपल्याला भगवानांच्या दिव्य लोकाची प्राप्ती होऊ शकेल. मग आता पुढे जाऊ आपण. हा, ही गोष्ट आपण पाहिली होती, ह्याच्या पुढची स्लाइड घेऊ पाहिजे. हरे कृष्ण.
हा, आता हा श्लोक महत्वाचा आपल्या सर्वांसाठी, हा भौतिक जगतातले आपण सगळे आहोत यांच्यासाठी फार महत्वाचा श्लोक आहे. बऱ्याच जणांना वाटतं की तिकडे भगवद्गीता शिकायला सगळे गेले म्हणजे सगळं उद्योगधंदा त्यागून टाकलं आणि मग हे सारखे हरे कृष्ण महामंत्राचा बहुतेक ती जपमाळा घेतात आणि जपच करत बसलेत वाटतं, असं बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. तर किंवा बऱ्याच जणांना असंच वाटतं म्हणजे तर असं नाहीये. तर भगवानांनी काय सांगितलंय भगवद्गीतेत कुठेही नाही सांगितलं की आपलं जे काही कर्तव्य कर्म आहे ते त्यागा, किंवा असं कुठेही भगवद्गीतेत भगवानांनी सांगितलं नाही. तर भगवान काय सांगतात ते आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक या श्लोकातून ऐकूया. आपल्याला जर कोणी विचारलं तर आपल्याला या माध्यमातून, श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला इतर समाजातल्या लोकांना पण भगवान यांनी काय सांगितलंय हे उत्तर देता आलं पाहिजे. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मयि अर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशय. म्हणजे भगवान काय म्हणतात, म्हणून अर्जुन सदैव तू माझ्या रूपाचं स्मरण करीत राहा. आणि त्याच वेळी आपल्या युद्धरूपी जे तुझा स्वधर्म आहे म्हणजे क्षत्रिय जात त्याचं स्वधर्म म्हणजे त्याचं जे कर्तव्य कर्म जे आहे ते काय आहे, युद्ध करणं. जे आहे ते युद्ध जे आहे ते कुरुक्षेत्राचं जे युद्ध आहे तर ते त्याने करणं, क्षत्रियाचं कर्तव्य कर्म आहे की युद्धामध्ये लढणं, तर ते त्याने करणं आवश्यक आहे. मग स्वतःची कर्म जी आहे तर ती भगवान यांना जी आहे ते अर्पण जेव्हा आपण करतो आणि भगवान यांना मन आणि बुद्धीने जेव्हा आपण शरण जातो तेव्हा भगवानांची प्राप्ती करतो. भगवान स्वतः सांगतात, म्हणजे भगवान यांनी कुठे नाही सांगितलं आपल्याला की आपली सांसारिक कर्म आहेत ती सगळी जी आहेत तर ती सगळी त्यागून टाका, किंवा आपली कर्तव्य कर्म किंवा आपले व्यवसाय उद्योग सगळे त्यागून टाका आणि तुम्ही नामजप करा, बिलकुल नाही सांगितलं. भगवान अर्जुनाला काय सांगतात, तुझं कर्तव्य कर्म, तुझं विहित कर्म काय आहे, युद्धामध्ये लढणं. मग त्यासाठी तू काय कर, तर सज्ज हो. भगवान काय म्हणतात, तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच, म्हणजे युद्धासाठी लढण्यासाठी तू सज्ज हो आणि स्वधर्माचं आचरण कर, म्हणजे तुझ्या विहित कर्माचं आचरण कर. मग तसंच आपण भौतिक जीवनामध्ये आपला नोकरी व्यवसाय जो काही आहे, जे काही आपण करतो ते करत करत आपण भगवानांचं स्मरण करू शकतो. म्हणजे ते करत आपण भगवान जे आहेत तर त्यांच्या पवित्र नामांचा जप करू शकतो. पण आपलं मन आणि बुद्धी भगवानांच्या ठाई भगवान काय सांगतात, स्थिर कर. आणि त्यानुसार म्हणजे भगवानांना केंद्रस्थानी ठेवून निश्चितच आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप तर केला तर निश्चितच जे आहे तर ते आपलं कृष्ण कर्म होईल आणि आपल्याला कृष्ण लोकांची प्राप्ती होईल. जसं अर्जुनाला भगवानांनी सांगितलं, मन आणि बुद्धी काय कर, माझ्या ठाई स्थिर कर आणि त्यामुळे काय होईल, निसंदेह तुला माझी प्राप्ती होईल. तसंच अर्जुनाने जे केलं तेच आपण केलं तर निश्चितच आपल्याला कृष्ण लोकांची प्राप्ती होईल. आता पुढे जाऊ आपण. हा प्रभूजी, पुढच्या स्लाइडला येऊ आपण. हा, आता हा श्लोक पण खूप महत्वाचा. मग हे कसं कसं बरं करायचं, म्हणजे तर ह्यासाठी काहीतरी पद्धती विधी असेल ना, मग ते आपण या श्लोकातून समजून घेऊ. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानु अनुचिंतयन्. तर आता ह्याच्यातून आपण समजून घेऊया की भगवान काय म्हणतात, की हे पार्था, आपलं मन विचलित होऊन देऊ नकोस आणि तू काय कर, माझं निरंतर स्मरण कर. म्हणजे काय, की भगवान यांचं निरंतर स्मरण कर आणि त्या स्मरणामध्ये युक्त राहून तू काय कर, म्हणजे माझं ध्यान कर. म्हणजे काय, परमपुरुष म्हणजे कोण, भगवान. तर असा जो ध्यान करतो निरंतर माझं स्मरण करून तर निश्चित माझी प्राप्ती करतो असं भगवान सांगतात. मग इथे आपण लक्षात घेऊया, अभ्यास योग युक्तेने म्हणले. आता हा अभ्यास अभ्यास म्हणजे काय, तर आपली नवविधा भक्ती या 9 अंगाद्वारे भक्तीच्या आपण भगवानांचं जे आहे तर निरंतर स्मरण करू शकतो, हो की नाही. भगवानांचे हरिकथेचं श्रवण केलं, भगवानांचं पवित्र नामाचं कीर्तन केलं, भगवानांच्या दिव्य रूपाचं स्मरण केलं, भगवानांच्या जे आहे तर चरण कमलांशी आपण सेवा दिली, पादसेवन भक्ती, मग भगवानांच्या अर्च विग्रहांची पूजा केली, मग भगवानांच्या चरणी सदैव दंडवत घातले, भगवत भक्तांच्या चरणी दंडवत घातले, मग भगवानांची दास म्हणून सेवा केली, भगवान आपले मित्र आहेत असं समजून सेवा केली, जशी अर्जुनाने सुदामाने केली. त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं होतं. मग भगवान जे आहे तर त्यांच्या चरणी पूर्णतः म्हणजे जे आहे ते शरणागत होऊन म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, मग अशा 9 अंगांनी आपण भक्ती करू शकतो. मग असं 9 अंगांनी जेव्हा आपण भक्ती करतो तर त्याला काय म्हटलंय, अभ्यास. म्हणजे ह्या 9 पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो भगवान यांच्या शी असलेलं आपलं जे नातं आहे तर त्याचं पुनर्जागरण करण्यासाठी. मग अशा पद्धतीनं सदैव भगवानांचं स्मरण करतो आणि भगवानांचंच ध्यान करत असतो. आपण जप करतो तेव्हा सुद्धा काय करतो, तोंडाने आपण जप म्हणत असतो आणि कानाने ऐकत असतो. म्हणजेच काय, ते एक प्रकारचं भगवान यांचं जे रूप आहे तर त्याच्यावर ध्यान होत असतं, चॅन्ट मेडिटेशन. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण प्रयास करतो तर निश्चितच काय होतं, भगवान यांचे जे आहे
तर त्यांच्या म्हणजे अ, सदैव आपण या स्मरणामध्ये राहिल्यामुळे काय होतं, भगवान यांची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. पहा म्हणजे काय, असं चिंतन आपण निरंतर केलं तर जसं आपण उदाहरण पाहिलं की सुरवंटाचं फुलपाखरामध्ये रूपांतर होतं का, तर सुरवंट सदैव चिंतन करतो मला फुलपाखरू बनायचं. मग सदैव आपण भगवान यांचं चिंतन केलं तर निश्चितच काय होईल, आपल्याला जे आहे तर आपल्या जीवनाच्या अंती भगवत धामाची प्राप्ती होईल की जिथे कृष्ण आहे, हो की नाही. मग आता पुढे जाऊ आपण. हा प्रभूजी पुढच्या श्लोकावर येऊ. आता अजामिलाची गोष्ट ऐकू आपण, जो आता त्याची पुढची स्लाइड. हा, तर ह्यासाठी आपण अजामिलाची गोष्ट समजून घेऊ. तर अजामिल नावाचा ब्राह्मण होता की जो अत्यंत म्हणजे भक्तिमय सेवेमध्ये जो भगवानांच्या होता. मग एक दिवस तो फुलं आणण्यासाठी वनामध्ये गेला. तर त्यांनी काय पाहिलं की एक जी स्त्री आहे, वेश्या स्त्री, ती एका म्हणजे पुरुषाशी संग करत होती. मग त्यामुळं त्यानं हे दृश्य पाहिल्यामुळे तो विचलित झाला थोडासा. व्यवस्थित गृहस्थ जीवन तो आचरण, म्हणजे त्यातलं आचरण तो व्यवस्थित गृहस्थ धर्माचं आचरण करत होता, पण त्या दृश्यामुळे तो विचलित झाला. मग त्यांनी त्या स्त्रीशी संग केला, मग पुढे जाऊन तिच्याशी विवाह केला आणि मग आपली मुलं बाळ, पत्नी, आई वडील सगळ्यांना घरातून हाकलून दिलं. मग अशा पद्धतीने तो कुकर्मी बनला. मग आता त्याला अनेक मुलं झाली. मग त्याला अनेक जी मुलं झाली त्यापैकी त्याचा अंतिम अपत्य म्हणजे त्याचं नाव जे आहे ते नारायण होतं. मग मृत्यूचा समय जवळ आला त्याच्या. मग त्याला ते यमदूत न्यायला आले. मग ते पाहून त्याला भीती वाटली. मग तो जो आहे तर त्याचा छोटा मुलगा होता तो अत्यंत लाडका होता. मग त्यांनी त्याच्या नावाने हाक मारली भीतीने, नारायण म्हणून. मग त्याच वेळी तिकडं विष्णुदूत आले, कारण आपले स्वामी जे आहेत नारायण, तर त्यांना म्हणजे त्यांचा धावा केला यांनी, म्हणून ते आले. मग यमदूत आणि विष्णुदूत यांच्यामध्ये जो आहे तर तो वादविवाद झाला. मग त्यावेळेला जे यमदूत आहेत ते निघून गेले आणि जे विष्णुदूत आहेत तर ते म्हणाले की आमच्या स्वामींना बोलवलं होतं त्यामुळं आम्ही आलो आहोत. म्हणजे अशा पद्धतीने त्यांची जी चर्चा ऐकली जेव्हा अजामिलाने, तेव्हा आपल्याला आपली जी चूक आहे ती त्याला लक्षात आली. मग त्यांनी काय केलं, हरिद्वारला जाऊन जे आहे ते म्हणजे जे आहे ते भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवानांचं पवित्र नाम जे आहे ते घ्यायचा प्रयास केला. मग त्याला जे आहे तर तो म्हणजे तो शुद्ध झाला. मग त्याला जे आहे तर ती म्हणजे भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे जे आहे तर ती शुद्धी म्हणजे जे आहे ती त्याची त्यामुळे झाली. आणि मग त्याला जे आहे ते विष्णुदूत पुष्पक विमान घेऊन न्यायला आले. म्हणजे काय की ह्याच्यातून आपण लक्षात घेऊ की आपण जर आयुष्यभर नामाचा सराव केला तर निश्चितच जे आहे ते भगवद्धामाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे सदैव कृष्णांचं आपण चिंतन करणं आवश्यक आहे. मग कितीही कुकर्मी आपण असू, पण जर आपण अपराधरहित नाम एकदा जरी घेतलं म्हणजे ते आपल्याला लक्षात येईल. अजामिलांनी पापकर्म भरपूर केले होते पण अपराध नव्हता. त्यामुळे एक नाम आहे ते त्याला तारून, म्हणजे एक नाम त्याला तारणारं ठरलं. मग तसं अपराधरहित नाम आपण भगवान यांचा जर घ्यायचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला प्राप्ती होऊ शकेल. आता पुढे जाऊ आपण. आपलं पुढच्या स्लाइड वर येऊ आपण. हा, मग आता भगवान जे आहेत तर ह्यांच्याविषयी आता थोडस महत्वाचं वर्णन आपण अभ्यासणार आहोत या श्लोकातून. तर हा श्लोक जो आहे तर याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की भगवान कशा पद्धतीने म्हणजे जे आहे ते सर्वव्यापी आहेत आणि विविध भगवानांची जी ऐश्वर्य आहेत तर ते प्रत्यक्ष कशा पद्धतीनं हे सगळं जे आहे ते नियंत्रण करतात. पहा, मग या श्लोकाचा अर्थ आपण समजून घेऊ की भगवान यांच्याविषयी हा जो श्लोक आहे तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं की मनुष्याने परमपुरुषाचं, की कसे आहेत परमपुरुष, परमपुरुष म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुष अर्थात. मग सर्वज्ञ भगवान कसे आहेत, सर्वज्ञ, आपलं सगळं भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ, सगळं सगळं भगवान यांना माहिती आहे. सर्वज्ञ आहेत भगवान, सर्व जीवांविषयी सर्व काही माहिती आहे त्यांना. म्हणजे भगवान यांच्या ज्या 9 लाख गायींना भगवान चरायला घेऊन जातात वनामध्ये, तर तिकडे प्रत्येक गायीचा स्वभाव कसा आहे, मग ती कशी आहे सगळं त्यांना माहिती असतं. म्हणजे हे उदाहरण आपण घेतलं. मग इतर जीवांविषयी त्यांना का बरं माहित नसेल, म्हणजे सगळं काही जाणतात भगवान. मग पुरातन म्हणजे भगवानांना काय म्हणले, गोविंदम आदि पुरुषम असं म्हटलं, म्हणजे पुराण पुरुष असे जे आहेत तर ते भगवान आहेत, म्हणजे आदि पुरुष असं त्यांना म्हटलं जातं. ब्रह्माजी आपल्या ब्रह्मसंहितेमध्ये जे म्हणजे त्यांच्याविषयी रचना केली, त्यांनी स्तुती गातात, तर ते काय म्हणतात, गोविंदम आदि पुरुषम तम अहम भजामि. मग आता नियंता म्हणजे सर्वांचं नियंत्रण करणारे जे ते भगवान आहेत. भगवान आपल्या गोलोक
वृंदावनमध्ये राहून पण अनेक आपल्या असंख्य म्हणजे शक्ती आहेत, भौतिक शक्ती म्हणजे सगळं सगळ्या ब्रह्मांडाचं आणि इथल्या ग्रहलोक सगळ्याचं नियंत्रण करतात. आणि असे असंख्य ब्रह्मांड आहेत आणि अशा सगळ्या गोष्टींचं म्हणजे भगवान जे आहेत ते तिथे तिथे आपल्या विस्तारित रूपांच्या स्वरूपात आणि आपल्या असंख्य शक्तीने नियंत्रण करत असतात. मग अणुपेक्षाही सूक्ष्म आहेत भगवान. म्हणजे काय की आपला जो आत्मा आहे तो कसा आहे, आपल्या डोक्यावरचा जो केस आहे त्याच्या अग्राचा 10,000वा भाग जर घेतला तर इतका सूक्ष्म आपला जो आहे तो आत्मा आहे. म्हणजे इतके अणुपेक्षा सूक्ष्म असं रूप आहे भगवानांचं. आणि अणुच्या अंतरात सुद्धा म्हणजे परमात्मा रूपानं भगवान सगळीकडे उपस्थित आहेत. भगवान असे सर्वव्यापी आहेत. मग आपल्या सगळ्या गोष्टींचे पालन करत कोण आहेत, तर भगवान आहेत, पालन पोषण करणारे. म्हणजे असे जे आहेत ते भगवान हेच आहेत. म्हणजे मग आता म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की सत्व रज तम या 3 गुणांचे अधिकारी. मग त्यातले सत्वगुणाचे अधिकारी कोण आहेत, विष्णू आहेत. मग विष्णू जे आहेत हे काय आहेत, भगवानांचेच विस्तार रूप आहे. मग हे पालन करत आहे प्रत्येक ब्रह्मांडासाठी. असे विष्णू रूपात भगवान जे आहेत तर ते सगळ्यांचे पालन करत असतात. मग आता भौतिक कल्पनांच्या अतीत म्हणजे आपलं जे विचार आहे, आपल्या ज्या भौतिक कल्पना आहेत म्हणजे आपली इंद्रिय कशी आहेत, अपूर्ण आहेत. त्याच्या म्हणजे ह्या आपल्या अपूर्ण इंद्रियांनी आपण फार काही चिंतन करू शकणार नाही, किंवा आपले जे विचार कल्पना जे आहेत तर त्या मर्यादित राहतील. मग ह्या भौतिक कल्पनांच्या अतीत असे असणारे कोण आहेत, भगवान. म्हणून त्यांना काय म्हटलंय, अचिंत्य. आणि मग आता नित्य पुरुष म्हणजे सदैव उपस्थित असणारे असे कोण आहेत, भगवान आहेत. म्हणजे तर मग आता त्यांचं जे आहे तर ह्या रूपामध्ये म्हणजे असे सर्व गुणांनी असे भगवान युक्त आहेत. मग ह्या रूपामध्ये म्हणजे कुठलं रूप त्यांचं, तर श्याम सुंदर रूप इथे चित्रात पाहूया सगळ्यांनी. डोक्यावर मयूर पंख असलेलं, हातामध्ये सुंदर वेणू असलेलं द्विभुजधारी रूप श्याम सुंदर किशोरवयीन रूपामध्ये भगवान आहेत. तर त्यांचं ह्या रूपामध्ये आपण ध्यान केलं पाहिजे. मग परमपुरुष कसे तेजस्वी आहेत, त्यांच्या अंगकांतीतून दिव्य तेज कसं प्रसारित होतं. मग ह्यासाठी भौतिक जगतातल्या सूर्याची उपमा दिली. अर्थात सूर्याला पण भगवान यांच्याकडूनच त्यांच्या दिव्य अंगकांतीतून येणारे जे प्रकाश किरण ब्रह्मज्योतीतूनच प्रकाश मिळतो. पण भौतिक जगतातलं तर ह्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे मोठं उदाहरण असू शकत नाही, म्हणून सूर्याची उपमा दिली. म्हणजे सूर्य जसा तेजस्वी आहे असे भगवान जे आहेत ते तेजस्वी आहेत. मग ते या भौतिक प्रकृतीच्या अर्थातच पलीकडे आहेत, कारण या भौतिक प्रकृतीची ते निर्मिती करतात. पण या भौतिक प्रकृतीच्या कुठल्याही गुणांनी ते प्रभावित होत नाहीत. तर त्यामुळे हे कसे आहेत, भौतिक प्रकृती आणि तिचे 3 गुण यांच्याही पलीकडे म्हणजे अर्थात दिव्य आहेत. दिव्य स्तरावर जे आहेत ते भगवान आपल्या दिव्य धामामध्ये राहून आपल्या दिव्य लीला ज्या आहेत ते सदैव म्हणजे ज्या आहेत त्या करत असतात. मग आता पुढे जाऊ आपण. मग आता इथे समजून घेऊ की भगवानांच्या पवित्र नामाविषयी थोडीशी आपण माहिती घेऊ. मग आता विष्णूंची सहस्त्र नाम आहेत ती भगवान श्री रामचंद्रांच्या जे आहेत ते एका नामाच्या बरोबरीचे आहेत. मग भगवान श्री रामचंद्रांची 3 नाम आहेत ती भगवान श्रीकृष्णांच्या एका नामाच्या बरोबरीचं आहे. पहा, मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, भगवान जे आहेत श्रीकृष्णांचं पवित्र नाम म्हणजे त्या हरे कृष्ण महामंत्र जो आहे तर त्याचा आपण जप केला पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा, आता इथे आपल्याला एक महत्वाचं रहस्य समजणार आहे, की ज्या योगे आपल्याला लक्षात येईल की आपण कुठे आहोत, म्हणजे आपली स्थिती काय आहे आणि आपण कुठे आहोत. तर आपण हा श्लोक समजून घेऊ. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम् अशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. भगवान काय म्हणतात की माझी ही प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मे जन जे आहेत तर त्या दुःखमय तात्पुरत्या जगात कधी परतूनच येत नाही, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. म्हणजे काय की ह्या जगताला काय म्हटलेलं, दुःखालयम् अशाश्वतम्. म्हणजे पहा, जिथे खूप सारे ग्रंथ असतात त्याला आपण ग्रंथालय म्हणतो. जिथे दुधाची विक्री होते त्याला काय म्हणतो आपण, दुग्धालय. जिथं भोजन मिळतं त्याला काय म्हणतो आपण, भोजनालय. मग इकडं सगळं दुःखच दुःख आहे, मला काय म्हटले, दुःखालय म्हटले. आणि हे कसं आहे, अशाश्वत आहे, कारण आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा 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 येतो आहोत. मग आता असं जे दुःखालय आहे तर इथे म्हणजे जे आहे ते भक्तियोगी म्हणजे जे भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्थित आहेत, ज्यांच्या जीवनाचं लक्ष जे आहे ते कृष्ण लोकांची प्राप्ती करणं आहे, तर ते भगवान जे आहेत तर यांच्या या गोलोक वृंदावनमध्ये गेल्यानंतर हे जे दुःखमय तात्पुरतं जगत आहे, याला मृत्यूलोक म्हटलंय. तर इकडे कधीच परतून येत नाही. काय परतून येत नाही, तर ह्यावरून आपल्याला लक्षात येईल की त्यांना दिव्य आध्यात्मिक देहाची प्राप्ती झालेली असते. त्यामुळे ते पुन्हा कधीही या भौतिक जगतामध्ये परत येत नाहीत. मग दिव्य आध्यात्मिक देह जो आहे तो कधी प्राप्त होतो,
तर जेव्हा आपण सगळ्या आपल्या भौतिक कल्मशातून शुद्धी होते, आपल्या हृदयातलं मालिन्य जे आहे ते नष्ट होतं, आपल्या वरची कामाची आवरणं सगळी नष्ट होऊन जातात. मग ही कधी नष्ट होतील? सदैव भगवानांचं स्मरण चिंतन केल्यामुळे. भगवान मग ते चिंतन म्हणजे काय? पहिला टप्पा हरे कृष्ण महामंत्राचा जप. दुसरं म्हणजे काय? भगवानांचं त्यांना अर्पण केलेला जो भोग आहे तर तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करणं. मग तिसरं म्हणजे काय? वेगवेगळ्या सेवा, भक्तिमय प्रेममय सेवा. मग त्याचबरोबर शास्त्रांचं अध्ययन, भगवद्गीता भागवतासारख्या ग्रंथांचं अध्ययन, भक्तांचा संघ, वैष्णव सेवा. तर ह्याद्वारे आणि त्याचबरोबर तीर्थाटन शक्य असेल तर याद्वारे आपण काय करतो? तर आध्यात्मिक स्तरावर उन्नत होतो. आणि परमसिद्धी म्हणजे काय? की जीवनाचं उद्दिष्ट काय? तर भगवत धामाची प्राप्ती करणे. मग हे त्यांना प्राप्त झालेले असते, म्हणजे ते शुद्ध स्तरावर असतात गेलेले, म्हणून त्यांना काय म्हटलंय? महात्मजन म्हटलंय, भक्तियोगी. म्हणजे काय? की असे जे शुद्ध भक्त असतात ते भगवानांची प्राप्ती केल्यानंतर भगवत धामात स्थित होतात. मग ते ह्या पुन्हा दुःखमय जगतामध्ये कधीच परतून येत नाहीत. पहा, ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपण जर असे प्रयास केले भक्तिमय प्रेममय सेवेचे, तर निश्चितच म्हणजे वेदामध्ये याचं वर्णन केलंय गोलोकधामाविषयी खूप छान असं. तर ह्या धामाची प्राप्ती करू की जिथून आपण पुन्हा परत म्हणजे जे आहे ते आपल्याला यावं लागणार नाही. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता भगवान काय सांगतात की प्राकृतिक जगामध्ये अत्युच्च ब्रह्मलोकापासून सर्वात खालचा लोक जो आहे तर तो म्हणजे दुःखाचं स्थानच आहे. मग आता वारंवार जन्म मृत्यू इकडे होतच राहणार. मग भगवान काय म्हणतात? म्हणजे परंतु हे कोणते माझं धाम जे आहे तर ते ज्याला मिळतं, म्हणजे तो जो प्राप्त करतो जीव, तर तो कधीच पुनर्जन्म त्याचा होत नाही. म्हणजे काय? की आपण समजून घेऊया की भौतिक जगतामध्ये 14 लोक आहेत. मग अत्युच्च ब्रह्मलोक आहे आणि सर्वात खाली पाताळ लोक. म्हणजे तर मग आता ही सगळी दुःखाची स्थान आहे. म्हणजे जे भगवान यांनी सांगितले दुःखालय आहे, जिथं सगळी दुःखच आहेत. म्हणजे भगवान आपल्याला सांगतायत हे दुःखालय आहे, म्हणजे इथं कधी सुखच नाही मिळणार, तरी पण आपण सुखाच्या शोधात धावतोच आहोत, इंद्रिय तृप्ती करतो. पण भगवान इकडे स्वतःच सांगतायत हे दुःखालय. मग हे कशासाठी आपल्याला सांगतायत? की आपल्याला मग खूप छान असं आपलं जे स्वतःचं घर आहे, म्हणजे खूप छान आपलं जे धाम आहे तर तिकडे म्हणजे जे आहे तर परतण्यासाठीच हे भगवान आपल्याला सगळं सांगतायत ना, की हे दुःखालय आहे. मग इथे सगळं सुख दुःख आहे ते उन्हाळ्या पावसाळ्याप्रमाणे येतात. आपण दुसऱ्या अध्यायाचा श्लोक अभ्यासला. मग हे सगळी दुःखाची स्थान आहेत सगळी. म्हणजे हे सगळे जे 14 लोक आहेत ते भौतिक लोकच आहेत. मग इथं वारंवार जन्म मृत्यू होतच राहणार आणि इथं जन्म मृत्यूच्या दव्यात समस्या असणार. पण जो पुढे भगवानांचं धाम प्राप्त करेल तर त्याला बिलकुल पुनर्जन्म नाही मिळत. म्हणजेच काय? की पुन्हा तो परतून ह्या धामामध्ये येणार नाही. म्हणजे सगळं भगवान का सांगतायत? तर इकडे लक्षात घेऊया की सगळीकडे म्हणजे भौतिक जगत जे आहे तर याचा म्हणजे स्वर्गलोक हा पण म्हणजे याचाच भाग आहे. मग स्वर्गामध्ये सुद्धा लढाई होतात. मग पृथ्वीवर सुद्धा युद्ध होतं. नरकात तर यातना असतातच. म्हणजेच काय? की अर्जुन जो आहे तर म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे? कर्तव्य कर्म आपलं केलं पाहिजे, युद्धामध्ये लढलं पाहिजे. म्हणजे क्षत्रियाचं कर्तव्य कर्म आहे आणि त्याद्वारे त्याची ती केलेली भक्तिमय प्रेम कृष्ण भगवत कर्म आहे. मग आता जो जे कार्य करेल तर तो भगवानाच्या धामाला गेला तर तो पुन्हा परतून येणार नाही, म्हणजे त्याला पुन्हा पुनर्जन्म नसेल. हरे कृष्णा. माताची चुकून लेफ्ट झाले आहे, जरा थांबा, जाऊ नका. माताजी चुकून लेफ्ट झाले आहेत वाटतं नेटवर्क प्रॉब्लेममुळे.
थोडस नेट येतोय मला, मी व्हिडिओ ऑफ ठेवेन. तर आपण हा भाग समजून घेतला. मग आता पुढे जाऊ आपण, पुढच्या श्लोकावरती येऊ. हरे कृष्ण. ह्याच्या पुढची स्लाइड घेऊ आपण. हरे कृष्ण. आता मानवी गणनेनुसार एक सहस्त्र चतुर्युग एक दिवस असतो, आणि त्याचबरोबर अशा सहस्त्र चतुर्युगांची ब्रह्मदेवांची एक जी आहे ते रात्र असते. तर हे आपण समजून घेतलं होतं. आता ब्रह्मदेवांचा जेव्हा दिवसाचा आरंभ होतो तेव्हा काय होतं, तर हे सगळे जीव जे आहेत तर ते काय होतात, अव्यक्तातून. म्हणजेच काय, तर जीवात्म्यांना हे शरीर नसतात. ते जे आहे ते गर्भोदकशाही विष्णूंच्या आश्रयाला गेलेले असतात. मग त्यांना ही शरीर नसतात त्यावेळेला, मग अव्यक्त स्तरावर असतात. मग ते व्यक्त होतात म्हणजे काय, सृष्टी निर्माण होते. म्हणजेच काय, शरीर, योनी असं विविध भौतिक सृष्टी जी निर्माण होते ब्रह्माजींचा दिवस आरंभ झाल्यावर. मग त्यामुळे ते जे आहे ते विविध शरीर योनी त्यांना प्राप्त होतात, म्हणजे ते व्यक्त होतात. मग आता त्यांची रात्र म्हणजे काय, प्रलय होतो त्यावेळेला. मग सगळे जीव जे आहेत ते नष्ट होतात, त्यांची शरीर म्हणजे जीवात्म्याची शरीर नष्ट होतात. मग त्यामुळे ते पुन्हा अव्यक्त म्हणजे काय, पुन्हा त्यांची शरीर आणि सगळे लोक नष्ट होतात, आणि मग ते पुन्हा गर्भोदकशाही विष्णू जे आहेत त्यांच्या आश्रयाला जातात. म्हणून काय म्हटले, पुन्हा अव्यक्तामध्ये ते लय पावतात. मग आता 19व्या श्लोकामध्ये काय म्हटले की ब्रह्मदेवांचा दिवस जेव्हा चालू होतो तर त्यावेळेला काय होतं, सर्व जीव अस्तित्वामध्ये येतात. म्हणजेच काय, भौतिक सृष्टी निर्माण झाली की सगळे जीव आहेत त्यांना ब्रह्माजी एक शरीर योनी असं त्यांना मिळतं. आणि मग ब्रह्मदेवांची रात्र चालू झाली की पुन्हा काय होतं, तर भौतिक प्रकृती जी आहे ते नष्ट होत असते. त्यामध्ये त्यांना जे प्रदान केलेलं शरीर योनी जे काही असतं ज्यामध्ये जीवात्मा असतो तर ते नष्ट होतं, म्हणजे पुन्हा ते अव्यक्त होतात. म्हणजेच काय, ते पुन्हा गर्भोदकशाही विष्णूच्या आश्रयाला जातात. मग अशा पद्धतीनं हे चक्र जे आहे ते निरंतर चालू राहतं. आता पुढे जाऊ आपण. हा, आता याहूनही एक अन्य अव्यक्त प्रकृती आहे की ज्या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्या पलीकडे म्हणजे सनातन आहे. आणि मग ती परा आणि अविनाशी आहे असं म्हणजे जे आहे ते भगवान सांगतात. म्हणजे सगळ्या जगाचा प्रलय झाला तरी ही प्रकृती नष्ट होत नाही. याचा अर्थ काय होतो, अव्यक्त प्रकृती म्हणजेच काय, असं आध्यात्मिक जगत आहे. आणि ते कसं आहे, हे व्यक्त अव्यक्त असं जे चक्र चालू राहतं ह्याच्या पलीकडे आहे. हे जड म्हटलंय म्हणजेच काय, की ह्याला चालना द्यावी लागते. भगवान दृष्टिक्षेप टाकतात कर्णोदकशाही विष्णू, आणि मग ते सगळं कार्यान्वित होतं. मग तसं म्हणजे हे जे आहे, तर व्यक्त अव्यक्त जड ह्याच्या पलीकडं सनातन म्हणजे ती सदैव उपस्थित आहे, सदैव शाश्वत अशी सनातन प्रकृती. प्रकृती म्हणजे दिव्य जगत. हा, मग ती परा म्हणजेच काय, आध्यात्मिक दिव्य स्तरावर आहे. आणि ती कशी अविनाशी म्हणजे नष्ट न होणारी. आणि सगळ्या जगाचा जरी प्रलय झाला तरी हा हा जो आध्यात्मिक जगत आहे तर हा जो आहे तो नष्ट होत नाही. मग असं जे लोक आहेत तर त्याला काय म्हटलंय, गोलोक वृंदावन असं म्हटलंय. पहा. मग आता पुढे जाऊ आपण. हा, म्हणजे पुढच्या स्लाइड वर येऊ. हा, मग इकडे आता गोलोक वृंदावन कसं आहे, तर खूप सुंदर वर्णन आहे. आपल्या वेगवेगळ्या वेदामध्ये ह्याचं फार छान वर्णन आहे. ब्रह्मसंहितेमध्ये परमधामाचं वर्णन खूप छान. ब्रह्माजींना जे म्हणजे जे ब्रह्माजी आहेत तर ते उच्च स्तराच्या कृष्ण भावनेमध्ये आहेत. मग त्यांना जो म्हणजे त्यांना जो आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर जे ज्ञान प्राप्त झालं भगवान यांच्याकडून, तर त्यांच्या समोर हिने सगळं म्हणजे ब्रह्माजींनी पाहिली दिव्य धाम, आणि त्याचं वर्णन त्यांनी ब्रह्मसंहितेमध्ये केलं. आणि खूप सुंदर असं वर्णन आहे. पहा, आता हे जे गोलक वृंदावन आहे ना, तर याला चिंतामणी धाम असं म्हटलं जातं, जिथे सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मग तिकडे कल्पवृक्ष आहेत, आपल्याला मागेल ते मिळतं. पहा, तिथे सुरभी नावाच्या गायी आहेत छान. मग आता आपल्याला जी काही इच्छा आहे ते मिळतं तिकडे. म्हणजे कामधेनू आपण त्यांना म्हटलं, त्या अमर्याद दुधाचा पुरवठा करतात. मग तिकडे सहस्त्रलक्ष्मी भगवान यांच्या चरण कमलांची सेवा देतात. पहा, मग भगवान कसं आहे, तिथे वेणुवादन करत असतात. असं सुंदर वर्णन आहे भगवान यांचं. आता हे धाम आहेत तर याचे चार भाग आहेत ना. आता इकडे इथे पाहूया आपण, देवी धाम म्हणजेच काय, दुर्गा मातेचा धाम म्हणजेच आपण जिथे आहोत तो म्हणजे पृथ्वीलोक. भूवैकुंठ म्हणजे आपलं भूलोक आपण म्हणू. मग आता दुसरं धाम म्हणजे काय, तर महेश धाम म्हणजेच काय, हा जो आहे तो महेश धाम आहे. त्यानंतर हरिधाम म्हणजे वैकुंठ ज्याला आपण म्हणतो तो. आणि गोलोक वृंदावन म्हणजे जो हा गोलोक वृंदावन म्हणजे जे मुख्य जे वैकुंठ आपण ज्याला म्हणतो. मग आता इकडे आपण पाहूया की ही जी आहे ती विरजा नदी आहे. ही काय करते, आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत जे आहे तर ह्यांना जे आहे तर ती विभागते. तिच्या एका तीरावर आध्यात्मिक जगत आहे आणि एका तीरावर भौतिक जगत आहे. मग आता एक तृतीयांश जे आहे ते
आध्यात्मिक जगत आहे, म्हणजे एक भाग आध्यात्मिक जगत आहे. उरलेलं 3/4 जे आहे ते क्षमा sorry, एक चतुर्थांश जे आहे ते भौतिक जगत आहे आणि उरलेलं 3/4 जे आहे तर ते आध्यात्मिक जगत आहे. म्हणजे इतकं छोटस, म्हणजे एका अंशानच भगवानांनी हे भौतिक जगत आहे आपले, बाकी सगळं आध्यात्मिक जगत आहे. मग आता इथे कर्णोदकशाही विष्णूच्या रूपात भगवान आपला प्रथम जो आहे तो विस्तार करतात, पुरुषावतार. मग त्याद्वारे काय करतात ते नेत्र कटाक्ष टाकतात. इथे भौतिक प्रकृती जी आहे तर ती कशी निर्माण होते याची हे आपण समजून घेणार. तर हे जे ढग आहेत, काळे ढग, या रूपामध्ये महत्त्व प्रकट होतं चिदाकाशामध्ये. आणि मग इथे काय होतं, भगवान जेव्हा नेत्र कटाक्ष टाकतात तर त्यावेळेला हे जे आहे तर याला चालना मिळते, म्हणजे थोडक्यात ऍक्टिव्हेट होणं असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर असं हे कार्यान्वित होतं. मग आता त्यामुळे काय होतं की हे सगळं जे आहे ते भौतिक प्रकृती या सगळ्या म्हणजे ही सृष्टी ही निर्मिती सुरू होते. मग आता म्हणजे ते व्यक्त व्हायला सुरुवात होतं थोडक्यात. मग आता कर्णोदकशाही विष्णू जे आहेत तर एक नेत्र कटाक्ष जेव्हा टाकतात तर त्यावेळेला त्यांच्या जे नेत्र कटाक्ष आहेत तर त्याच्यातून लक्ष्मी जी आहे तर माता लक्ष्मी निर्माण होते. आणि मग तिची सावली म्हणजे काय, दुर्गा देवी, म्हणून या लोकाला दुर्गा म्हणजे देवी लोक म्हणजेच कोण, दुर्गा माता जी आहे, म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजे जे आहे, भौतिक जगत आहे तर तिची म्हणजे कोण आहे, तिची अधिष्ठात्री देवता, म्हणजे तिचं नियंत्रण कोण करते, मायाशक्ती म्हणजे दुर्गा देवी, म्हणून तिला देवी धाम असं म्हटलंय. मग आता भगवान यांच्या म्हणजे जे दिव्य स्तरावर आहे, तर त्यांची निर्मिती होते आणि त्याचबरोबर नंदीची पण निर्मिती होते. जेव्हा भगवानांच्या जे कडून जे वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात त्यापैकी शंभू आणि नंदीची पण निर्मिती होते. मग आता इकडे भगवान जे आहेत कर्णोदकशाही विष्णू हे काय करतात, जेव्हा उच्छ्वास घेतात तेव्हा ही छोटी छोटी ब्रह्मांड दिसतात, पिवळी ही निर्माण होतात. आणि जेव्हा श्वास घेतात तेव्हा ब्रह्मांड नष्ट होतात. म्हणजे ब्रह्मांडाची आयुमर्यादा ही भगवानांच्या श्वासावर आहे. म्हणजे कर्णोदकशाही विष्णू आहेत, कर्णोदक सागरामध्ये पहुडलेले असतात. मग आता हे दुसरा विस्तार करतात. काय करतात की ह्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक गर्भोदकशाही विष्णू म्हणून जे आहेत ते सामील होतात. मग आता ते जेव्हा अशा रीतीने सामील होतात तर त्यावेळेला वासुकी नागाच्या शय्येवर ते पहुडलेले असतात गर्भोदक जलामध्ये. आणि माता लक्ष्मी त्यांची सेवा करत असते. मग त्यांच्या नाभीतून जे आहे ते एक कमळ उत्पन्न होतं की ज्याच्यातून ब्रह्माजी निर्माण होतात, आदिपुत्र. मग ते या भौतिक सृष्टीची निर्मिती करतात. मग आता ह्या कमळाचे जे देठ आहे तर त्याच्यातून विविध जे आहेत ते लोक निर्माण होतात, 14 लोक निर्माण होतात. मग आता इथे आपण समजून घेऊया की हे जे गर्भोदकशाही विष्णू आहेत ते पुन्हा स्वतःला विस्तारित करतात, क्षीरोदकशाही विष्णू म्हणून. म्हणजे जे आहे तर इथं हा लोक आहे ध्रुव लोकामध्ये, क्षीरोदकशाही विष्णू जे आहेत तर ते इथे गृहलोकाचा भाग आहे तर तिथे जे आहे तर ते असतात वास्तव्याला. आणि म्हणजे हे जे विष्णू आहेत ते परमात्मा म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये जे आहे ते वास करतात. मग आता हे जे आहे, हे जे ब्रह्मांड आहे तर हे जे आहे तर पंचमहातत्व आणि मनबुद्धी अहंकार तर याच्यावर आवरण असतात. ही जी आहे ती 8 आवरण आहेत. म्हणजे 5 तत्व आणि मनबुद्धी अहंकार ह्याची आवरण, म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आणि मनबुद्धी अहंकार याचे आवरण असतात. मग आता इकडं पाहूया की हा जो आहे तो महाकाल लोक म्हटलं जातं किंवा सदाशिव लोक म्हटलं जातं. म्हणजे इथे जे आहे ते भगवान जे आहे ते शिव जे आहे ते सगळ्या तमोगुणी भक्तांना जे आहे ते हरीच्या चरणांशी घेऊन जातात. मग हा जो आहे तो ब्रह्मज्योतीचा भाग आहे. भगवान यांच्या दिव्य कांतीतून प्रसारित होणारा तेज. मग इथून वर सगळं जे आहे ते वैकुंठ आहे. मग त्याचे पण भाग आहेत, हरिवैकुंठ. म्हणजे इथं भगवान यांचे हे विस्तारित रूप आहे. हे आता जे जे अवतार आहेत म्हणजे इथे जर आपण हे पाहिलं तर इथं भगवान यांचं
कल्की अवतार, त्यानंतर बुद्ध अवतार, असे विविध अवतार, अनिरुद्ध रूपात, नरसिंह भगवान रूपांचा अवतार, असे विविध रूपामध्ये भगवान जे आहेत ते. मग हे सगळे जे अवतार आहेत हे पृथ्वी तलावर, म्हणजे अवतार म्हणजे तो खाली येतो, हे सगळे येतात तर हे इथे उपस्थित आहेत. म्हणजे भगवान यांचे हे विविध अवतार आहेत. भगवानांच्या हातामध्ये जे शंख, चक्र, गदा, पद्म त्यातली जी स्थिती आहे ना, तर त्यानुसार वेगवेगळी त्यांची नाव आहेत आणि तेवढ्या तितक्या नावांचे हे सगळे अवतार आहेत भगवानांचे. आणि त्यांचे वेगवेगळे लोक आहेत तिथे. मग आता इथं जे आहेत विष्णू रूपात, म्हणजे भगवान ऐश्वर्य रसामध्ये इथे जे आहे ते वास करतात. मग म्हणजे भगवान विष्णू जे आहेत ते. मग इथे आपण पाहूया की जे लक्ष्मी माता आहेत ते त्यांच्या चरण कमलांची सेवा करत असतात पहा. तर वेदांचं त्यांचं सिंहासन बनलेलं असतं, त्रिवेदांचं. तर ज्ञान जे आहे ते त्यांच्या उजव्या हाताला आहे, वैराग्य त्यांच्या पायाशी जे आहे ते सेवा देत असतात, म्हणजे अशा पद्धतीने. आणि भूदेवी सुद्धा त्यांच्या डाव्या हाताला आहे पहा. मग अशा पद्धतीने जे आहे ते म्हणजे त्यांचे जे पार्षद आहेत गरुड किंवा हे सगळे तिथे त्यांच्या चरण कमलांची सेवा देतात. तर अशा पद्धतीनं वैकुंठ मध्ये की जी तर भगवान आहेत ते ऐश्वर्य रसामध्ये जे आहेत तर ते निवास करत असतात. मग आता ह्याच्यावरती थोडस आलं तर म्हणजे, आणि इथे मग द्वारपाल आहेत वेगवेगळे. मग जे वेगवेगळे द्वारपाल आहेत तर ते ह्या पहा, ह्या वैकुंठ लोकांची जे चार द्वार आहेत तर तिथे आहेत पहा. मग त्यांची नाव आहेत जय विजय. जे 8वं द्वार आहे ना तिथे जय विजय असतात. तर आपण पाहतो चार कुमारांची गोष्ट पाहिली की ते जे ते तिथे गेले, मग त्यांना रोखलं, ही जी गोष्ट येते तर ही इथे वैकुंठ लोकांमध्ये. मग इकडे जे आहेत ते चंड प्रचंड म्हणजे अशी नाव आहेत त्यांची, तर हे सगळे द्वारपाल आहेत. मग त्याच्या पुढे गेलो की हा अयोध्या लोक आहे, भगवान श्री रामचंद्रांचा लोक आहे तो. तर तिथं भगवान श्री रामचंद्रांचे भक्त आपल्या म्हणजे भक्तांसोबत तिथं भगवान श्रीरामचंद्रांचा जे अवतार आहे म्हणजे त्रेतायुगातला, तर त्या जे कृष्णांचा जो अवतार आहे तर तिथे ते निवास करतात. मग याच्यावर पुढे आलो की हे मुख्य गोलोक वृंदावन जे आहे ते आहे. तर हे सहस्त्र कमल दल आहेत. म्हणजे सहस्त्र म्हणजे अगणित, हजारो, म्हणजे असं हे कमळ आहे, अशी रचना आहे याची. त्याची जी मुख्य कणिका आहे ना, तर इथे याचा अंतस्थ भाग म्हणजे ब्रजभूमी. तर इथे भगवान जे आहे ते आहेत. आणि त्यांच्या हृदयातून जी शक्ती प्रकट झाली, अल्लादिनी शक्ती, चित शक्ती, त्या म्हणजे राधाराणी. मग इकडे जर ह्याचा हा भाग पाहिला म्हणजे आपल्या स्क्रीनचा डावा भाग, तर इकडे चैतन्य महाप्रभूंच्या लीला घडतात. गोलोकमध्ये सगळ्या रूपात लीला घडतात आणि इकडे भगवान श्रीकृष्णांच्या विविध लीला घडतात. मग ह्याच्या ज्या कणिकेच्या म्हणजे बाह्य भागावरती अष्टसखी आहेत. म्हणजे तुंगभद्रा, विशाखा, ललिता अशी त्यांची नाव आहेत वेगवेगळी. तर असे 8 सखी आहेत. मग आता इथे आपण लक्षात घेऊया की हे जे ह्याची जी विविध म्हणजे ह्या पाकळ्या आहेत. तर ह्या पाकळ्या ज्या आहेत तर इथे त्यांच्या वेगवेगळ्या म्हणजे सखींच्या हाताखाली ज्या असलेल्या वेगवेगळ्या म्हणजे मंजिरी आहेत, तर त्या तिथे ज्या त्या उपस्थित असतात सेवा देण्यासाठी, भगवानांच्या लीलामध्ये सहकार्य करण्यासाठी. मग जसं ह्या लीला ज्या आहेत तर आता पहा, ही वेगवेगळी कमाल आहेत. तर हे असं मोठं नाही करता येते आपल्याला, पण जर आपण थोडस झूम करून पाहिलं तर लक्षात येईल की आतपासून कमळाच्या बाहेरपर्यंत जर गेलो आपण, तर इथे आतल्या भागात जे आहेत ना, तर हे माधुरी रसाशी संदर्भात लिहिलं आहेत इथे. इथे इथे या कमळामध्ये माधुरी अंतस्थ ह्या लीला माधुरी रसाशी निगडीत. मग आता त्यानंतर कुठला रस, तर इथे सख्य रसाशी संदर्भात भगवान यांच्या लीला आहेत. मग त्यानंतर वात्सल्य रसाशी संदर्भात म्हणजे यशोदा मैया आणि जे विविध म्हणजे भगवानांच्या लीला आहेत अशा म्हणजे वात्सल्य रसाचे. मग त्यानंतर पुढच्या कमळाच्या जे पाकळ्या आहेत ना, तर तिथे म्हणजे जे आहेत तर ते दास्य रसाच्या संदर्भात लिहिलं. आणि सगळ्यात बाहेरचं जे आहे ना, तर ते आहेत तर म्हणजे इथं. आणि हे जे गडद भाग आहे ना इथं जे आहेत तर ते शांत रसाशी संदर्भात, म्हणजे काय की हे सगळं शांत रसाच्या संदर्भात का म्हणायचं, तर बलरामजी जे आहेत ते भगवान यांच्यासाठी हे सगळं कमळ जे असं सहस्त्र कमलदल निर्माण करतात बरं का. आणि मग भगवान यांच्या सेवेमध्ये ते सदैव असतात. म्हणजे भगवान यांना शय्या हवी आहे तर बलरामजींनी निर्माण केले, भगवान यांना आभूषण हवेत बलरामजींनी निर्माण केले, भगवान जे आहेत तर त्यांना छत हवंय तर शेषशाही अनंत त्यांना छत देतात. म्हणजे असं म्हणजे भगवान जे आहेत
आहेत तर त्यांना निवास हवाय तर वेगवेगळे निवास निर्माण करतात. म्हणजे भगवान सेवक म्हणून बलरामजी कार्य करतात, त्यांची ही निर्मिती आहे. आता सगळ्यात बाहेर जे आहे ना, हे जे फिकट झालेलं कमळाचं जे भाग आहे ना पाकळ्यांचा, तर हे म्हणजे चैतन्य महाप्रभूंच्या लीला आहेत. पहा इथे जर आपण एक ह्याची पाकळी जर मोठी केली तर त्याच्यात आपल्याला दिसतील विविध, आणि अगदी पांढरा पांढरा बनलेला भाग जो आहे ना, हा कशामुळे बनला, ह्याला श्वेतद्वीप म्हणायचं. तर भगवान जेव्हा वेणुवादन करतात ना, त्यावेळेला ह्या कामधेनू ज्या आहेत ना, ते भरपूर दूध देतात प्रचुर मात्रेमध्ये, त्यामुळं हे सगळं दुधाने व्हायला लागतं, म्हणून याला श्वेतदीप म्हटलंय. मग इथे चैतन्य महाप्रभू जे आहेत ते आपल्याला काय सांगतात, श्वेतदीपापासून गोलोक वृंदावनची प्राप्ती होऊ शकते. पहा आपल्याला म्हणजे हरे कृष्ण महामंत्र जो आहे तर तो जर आपण केला इकडे पृथ्वी लोकामध्ये राहून, तर आपण थेट श्वेतदीपामध्ये पोहोचतो आचार्य परंपरेतल्या, म्हणजे गुरूंच्या प्राप्तीमुळे, आणि थेट आपल्याला गोलोक वृंदावनची प्राप्ती होऊ शकेल. पहा मग हे आपण लक्षात घेऊ. मग हा जो श्वेतदीप आहे इथे शुद्ध भक्त असतात, भगवानांचे आचार्य असे जे उच्च कोटीचे शुद्ध भक्त ते इथे वास करत असतात. मग इथे भगवान जे आहेत ते वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकीर्षण असे 4 रूपामध्ये इथे या देवता आहेत. आणि वेद जे आहेत तर ते पण इथे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने, आणि ते वेगवेगळे हे जे आहेत ना, असे भगवानांचं धाम हे चिंतामणी धाम आहे, आणि ते वेगवेगळे असे स्टोन्स आहेत, वेगवेगळे पवित्र असे, म्हणजे खूप मोठे असे दिव्य जे आहेत ते जे आहेत तर ते रत्न आहेत. तर ती कशाला आहेत, तर भगवानांच्या या धामाचीच जी आहे तर म्हणजे धाम जे आहे त्याची दिव्य चिंतामणी, म्हणजे तिथली जमीनच चिंतामणी सारख्या रत्नांनी बनली आहे. आणि तिथं काही म्हणजे त्याचा विचार नाही करत लोक, मूल्यवान आहेत तर प्रेमाचं रसास्वादन करतात. मग आता इथे पहा, तर इथे असं जे साधू किंवा जे सिद्धी प्राप्त करायचं करून येत असतात ना धामापर्यंत, तर ते काय होतात त्या रत्नामध्ये, म्हणजे त्यांच्या ह्या म्हणजे रत्नाचं जे आभा तेज असतं त्यामुळे ते काय होतात तिथे जे आहे ते विचलित होतात, आणि ते पुन्हा जे आहे ते आपल्या पूर्वस्थितीला येतात. तर यासाठी हे विविध इथे रत्न आहेत. पहा म्हणजे असं सहजासहजी सोपं नाहीये भगवत धामामध्ये जाणं. आणि ते गोपीजन पण पहारा देत असतात, भगवानांची परवानगी घेऊनच आपल्याला आत जाता येतं. तर आता इथे जे आहेत ते दिव्य लोक आहेत, म्हणजे हा गोलोक वृंदावनचं दिव्य धामाचाच भाग आहे. म्हणजे दिव्य धाम हे चिदाकर्षक आध्यात्मिक आहे असं नाही, तर म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारे उपस्थित आहे वेगवेगळ्या लोकांवर. तर आता इकडे जर आपण पाहिलं उजव्या कोपऱ्यामध्ये, तर इकडे मथुरा, त्यानंतर जगन्नाथपुरी आणि द्वारका जे आहेत ते लोक आहेत. तर इकडे वरती गोकुळधाम आहे. तर हे सुद्धा भूवैकुंठ म्हणलं जातं. म्हणजेच काय की भूतलावर सुद्धा वैकुंठ जगत आहे, आणि ते तितकंच म्हणजे सारखं आहे, आणि तितकंच म्हणजे आध्यात्मिक जगत आहे. मग त्याला भूवैकुंठ म्हणलं जातं. म्हणजे हे दिव्य धामच आहेत भूतलावर असलेली. वैकुंठाचा हा भाग आहे. तर आपण लक्षात घेऊया की आता कोण जर गायींचं दान करतं तर त्याला मग कुठे प्राप्ती होईल, तर त्याला स्वर्गलोकामध्ये गोलोक नावाचा भाग आहे. म्हणजे त्यानं पुण्यकर्म केलं, गायींचे दान केलं, म्हणजे गोसेवा केली, गायींच्या साठी लक्ष्मी सेवा दिली, तर तो स्वर्गलोकातल्या गोलोकमध्ये जाईल. पण जो म्हणजे तिथे कृष्ण नाही आहेत, फक्त त्यांनी गायींची सेवा केली, पुण्यकर्म झालं. पण जेव्हा कृष्णांसहित म्हणजे कृष्णांना जाणून घेऊन गायींची सेवा गोसेवा करू, तेव्हा त्याला कुठली प्राप्ती होईल, या गोलोकधामाची. हा भाग पण लक्षात घ्या. हा श्वेतदीप म्हणजे गायींच्यामुळं जे आहे ते प्रचुर मात्रेमध्ये दूध निर्माण होऊन त्यापासून निर्माण झाला. आणि इकडे एक श्वेतदीप आहे ध्रुव लोकामध्ये, क्षीरोदक्ष आहे विष्णू, पण हे भगवानांचा जो आहे श्वेत जो रंगाचा जो घाम आहे त्याच्यापासून निर्माण झालेले क्षीरोदक्ष आहे विष्णू, म्हणजे सागर आहे तिथे क्षीरोदक्ष आहे विष्णू जे आहे ते वास करतात. मग हा भाग आपण इकडे समजून घेतला. मग आता आपण पुढे जाऊ. हा, असं सुंदर दिव्य धाम आहे भगवानांचं, तिथे सदैव नित्य लीला ज्या आहेत त्या सुरू असतात भगवानांच्या. मग भूलोक आपण वैकुंठ धाम पाहिलं, मग गोलोक वृंदावन पाहिलं, दिव्य आध्यात्मिक जगत, म्हणजे असं. मग तसं भगवान यांचे गुप्त धाम पण असतात, गुप्त वृंदावन, जे मायापूर जवळ श्रीखंड नावाचं आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये जे आहे तर तिथे वेगवेगळे विग्रह आहेत दिव्य, श्रीनाथजी म्हणून असे जे आहेत दिव्य गुप्त वृंदावन त्याला म्हटलं दिव्य धाम आहेत. मग तिथं भगवानांच्या सदैव लीला ज्या आहेत त्या सुरू असतात. म्हणजे इथं दामोदर लीला आपण पाहतोय, त्यानंतर इकडे भगवान लोणी चोरून खातात ती लीला, त्यानंतर भगवान आपल्या सखांचं इकडे खेळतायत. मग कसं इतकं सुंदर वर्णन येतं ह्याचं की भगवान जे आहेत ते जेव्हा जेव्हा गवतावरून स्पर्श करून जातात तेव्हा गवत अजून फुलून अजून मोठं होऊन उभं राहतं.
चमकदार बनतात, त्याला फुलं वगैरे फुलतात. आणि भगवान ज्या वृक्षाला स्पर्श करतात ते अजून पानं फुलांनी तो सगळा बहरतो. मग त्यामुळे गोपसखांना लपाछपी खेळताना समजतं की भगवान इकडे आहेत. अशा सुंदर लीला ते करतात, त्यामुळे भगवान नेहमी हरतात या लपाछपीमध्ये. मग इकडे काय नद्या सुंदर वाहतात. मग भगवान यांनी वेणुवादन केलं की जी नदी वाहत असते ती स्थिर होते. आणि भगवान पाषाणावर बसून जर वेणुवादन करत असतील तर जो स्थिर असतो तो पदार्थ काय होतो, तर तो चल होतो. म्हणजे तो पाषाण सुद्धा चालायला लागतो. म्हणजे असं सुंदर सुंदर लीला इथे घडतात. आणि भगवान यांच्या इच्छेनं सगळं घडतं. ऋतू बितू भगवान यांच्या इच्छेने बदलतात तिथे. असं सुंदर वर्णन खूप गोलोक वृंदावनचं इथे केलं गेलं. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता राजा कुलशेखर हे भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत. ते जे आहेत ते मुकुंदमाला स्तोत्रामध्ये प्रार्थना म्हणतात. तर त्याचा अर्थ आपण समजून घेऊ. भगवान काय म्हणतात, हे कृष्ण क्षमा असेल, राजा कुलशेखर काय म्हणतात, हे कृष्णा, ज्याप्रमाणे राजहंस कमळाच्या फुलांच्या देठांच्या चक्रव्यूहामध्ये प्रवेश करतो, त्याप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलांसारख्या चरणांना अर्पण करण्याची परवानगी दे. म्हणजे काय की जेव्हा शेवटच्या क्षणी काय होईल की आपलं श्वास थांबेल किंवा श्वास इतका क्षीण होईल की घसा किंवा शरीरातलं वात पित्त कफ यामुळे तो आकुंचन पावतो. मग भगवानांचं स्मरण कसं करता येईल आपल्याला, म्हणता कसं येईल हरिनाम, हो की नाही? मग भगवान यांना ते काय म्हणतात, जोपर्यंत म्हणजे मी निरोगी आहे तोपर्यंतच तुम्ही काय करा, तुमचं जे चरण कमल आहे तर त्यांना म्हणजे जे आहे तर त्याला उपमा दिली. तर त्याच्या म्हणजे जसं कमळाचा जो म्हणजे फुलांचा ताटव असतो तर तिथे जो आहे तर राजहंसांना प्रवेश करायला खूप आवडतं. ते आकर्षित होतात. तसं माझं जे मन आहे तुमच्या चरण कमलांच्या फुलांच्या म्हणजे चरण कमल ही उपमा आहे. कमलासारखे सुकुमार भगवान यांचे जे आहे ते चरण आहेत, म्हणून त्यांना अशी उपमा जी आहे ते देण्यात आली. मग तिथे माझ्या मनाला त्वरित म्हणजे तुमच्या चरण कमलां जे आहे तर तिथे स्वतःला अर्पण करण्याची परवानगी द्या असं म्हणतात. म्हणजे त्याची उपमा दिली त्यांनी. जसं कमळाच्या ताटव्यामध्ये राजहंस यांना प्रवेश करायला आवडतं तसं त्या चक्रव्यूहामध्ये ते तिकडे आकर्षित होतात. तसं तुमच्या चरण कमलांशी मला स्वतःला समर्पित करण्याची परवानगी आहे जेव्हापर्यंत मी निरोगी आहे. अन्यथा मृत्यू समयी शेवटच्या क्षणी माझं काय होईल सांगता येत नाही. मी तुमचं स्मरण करू शकेन की नाही, माझा घसा आकुंचन पावेल. म्हणजेच काय की आपल्याला अंतिम समयी काय होईल माहिती नाही. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, आयुष्यभर भगवान यांच्या नामाचा सराव करणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता हा श्लोक जो आहे तो आपण समजून घेऊ की या श्लोकामध्ये खूप छान असं म्हणजे आपल्याला रहस्य उलगडेल. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थान उपैति चाद्यम. म्हणजे काय की भक्ती मार्गाचा स्वीकार करणारा जो मनुष्य असतो ना तर त्याचं म्हणजे त्याला कुठले लाभ होतात तर सांगितले पहा इथे या श्लोकामध्ये. जो वेदाध्ययन म्हणजे करून किंवा यज्ञ करून किंवा तपस्या केल्या विविध, मग दान केलं, गृहस्थाश्रमामध्ये दान करतात, यज्ञ दान तप, मग अशा पद्धतीची दार्शनिक म्हणजे आध्यात्मिक कर्म केली किंवा सकाम कर्म जे आहे म्हणजे असे जे संतुष्टीसाठी आपल्या यज्ञ असतात म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण करायचे सकाम कर्म. तर असं केल्यामुळं म्हणजे जे प्राप्त होणारं फळ आहे तर त्यापासून भक्ती मार्गाचा जर स्वीकार केला तर तो मनुष्य तर वंचित होतच नाही, पण भक्ती पूर्ण सेवा केल्यानंच त्याला हे सगळं प्राप्त होऊन जातं पहा. आणि शिवाय त्याला परम शाश्वत धाम म्हणजेच काय भगवत धामाची प्राप्ती होते. म्हणजे काय, गुरूंच्या घरी जायचं, मग तिथे मार्गदर्शन गुरूंचं मिळाल्यानंतर तिकडे वेदाध्ययन करायचं, मग तपस्या करायची, मग गुरूंच्या घरी राहून माधुकरी मागायची, मग गुरूंनी सांगितलं तरच अन्नग्रहण करायचं, अन्यथा उपवास करायचा. मग गुरूंच्या म्हणजे याच्यावरून आपण लक्षात घेऊ की म्हणजे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असं 20 वर्ष कार्य केल्यानंतर मग गुरूंच्या आज्ञेने विवाह करायचा, मग तो विवाह करून सुद्धा यज्ञ दान तप असं करायचं. मग त्यानंतर मग म्हणजे की वानप्रस्थ आश्रमामध्ये आपण प्रवेश करायचा आपल्या गृहस्थ आश्रमातल्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर. मग ते तेव्हा सुद्धा आपण म्हणजे जे आहे ते भगवानांची म्हणजे जे आहे तर यांच्या म्हणजे जे आहे ते सदैव स्मरण करायचा प्रयास करायचा, भक्तिमय प्रेममय सेवा करायचा प्रयास. मग कुठेतरी आपल्याला जे आहे तर भगवत धामाची प्राप्ती होण्याचे जे आहे म्हणजे शक्यता असू शकते. आणि त्यात सुद्धा कसं होतं की काही जण स्वर्ग लोकापर्यंत सिद्ध होतात. मग किंवा काही जण जे आहे ते वैकुंठ लोकापर्यंत. मग आता कृष्ण लोकांपर्यंत जायचं असेल तर काय करायला पाहिजे, आपल्याला भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवान यांच्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते जेव्हा आपण आचरण करू तेव्हा निश्चितच काय होईल,
आपण भगवत धामाची प्राप्ती करू. म्हणजे हीच कृष्ण भावनेचं हे सौंदर्य आहे. मग त्याद्वारे जर आपण प्रयास केले, थोडा देखील भगवद्गीतेतल्या उपदेशावर आपण विश्वास ठेवला, भक्तांच्या संघ मध्ये गेलो, सत्संगाला गेलो आणि भक्तिमय प्रेममय सेवेचा प्रयास केला, तर निश्चितच आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. मग इथे आपला अध्याय संपला. आपण थांबूया. हरे कृष्ण. ह्याच्यातला आपण जो श्लोक आहे महत्वाचा, तर तो आज आपण म्हणूया. श्लोक 7 नंबर, 6 नंबरचा श्लोक प्रभू. 6 नंबरच्या श्लोकावर मी. हरे कृष्ण. हा हा आपला श्लोक ऑफ द डे आहे. हा रेकॉर्डिंग आपण स्टॉप करूया प्रभू. ज्यांना ज्यांना म्हणायचे त्यांनी हा श्लोक म्हणूया, ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी. आणि मग त्यानंतर आपण प्रश्न घेऊ. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. हरे कृष्ण.